काढण्यासाठी वाईटातून चांगलं काढलं पाहिजे. कधी कधी चांगल्यातून वाईट नाही नाही चांगल्यातून वाईट काढायचंच नाही, चांगल्यातून चांगलंच काढा, वाईटातून चांगलं काढा. सुंदर प्रमाणे प्रमाणाने आतमध्ये गेलो तर सुंदर शिव महापुराण कथा मोठ्या प्रेमाने भक्ती शांत करणारी तुम्ही श्रवण करत आहात. वाचे वदता शिव नाम दयान बादी क्रोध काम. शिव घोडा चक्रवर्ती त्यांचे पाय मागे चित्ती वाचे वदता शिव नाम दयान बादी क्रोध काम. अशा या आकाशिक क्षेत्रामध्ये तुम्ही आणि सुंदर अशा प्रसंगाने शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत. भगवान श्री भोलेनाथांचा विवाह झाला. विवाह झाला इतक्या घाटामध्ये विवाह झाला. हिमालय राजांची मुलगी होती. पाहुणे तर असे गजब होते. महाराज तुम्ही बघितले महादेवाचे पाहुणे काय आहे. त्याच्यात काही पाहुणे असे होते ज्यांचे पाय उलटे होते, काही पाहुणे असे होते मोठे होते, काही पाहुणे छोटे होते, काही कपड्याने सजले होते, काही बिगर कपड्याचे होते. ज्या वेळेला वरात गावात येते ना महाराज, बघा तुम्ही कोणी असू द्या, गावातून नवरदेव निघत असतो ना तेव्हा वरात जाते. लोक बाहेर निघू शकत नाही, ते घरातून बाहेर येऊन पाहतात, वाडीवरून पाहतील, इमारतीतून पाहतील, आपल्या गॅलरीतून पाहतील, पाहतात. काय इंटरेस्ट आहे देव जाणे आपल्याला काय माहिती नाही, पण पाहतात. महादेवाची वरात यायची म्हटल्यावर छोटे छोटे मुलं सगळे समोर जाऊन बघतात. तर महादेवानं असं सजवलं होतं. महाराज काय कमी होतं आपल्याकडे. महादेवांच्या गळ्यामध्ये असा सुंदर हार घातला, गुलाबाच्या कमळाचा अलंकार, जठा बांधल्या. साधारण एखादं रबर आणून बांधले, कपड्याने बांधले, रुद्राक्षी माळेने बांधले नाही, तिथे पण बाबा बीच होते. कानामध्ये कुंडल कशाचे विंचवाचे होते. कानामे बाबा बिचू लटकायो म्हटलं मी काल तुमच्या लक्षात असेल. कानामे बाबा बिचू लटकायो फेरो बोलो बाबा त्यावर करा नाही. कानामध्ये विंचू लटकवलेले आहेत महाराज. गळ्यामध्ये ते वाशी दोन ठिकाणी डाळे बांधले आहेत. ठिकाणी डाळे वाशी बोले ना पावडर. अरे पूर्ण काशी नदीचं पावडर गेलं होतं. कमी पडलं असतं ते उज्जैनवरून आणलेलं होतं महाराज महाकालेश्वरात. अख्ख्या अंगाला पावडर. बाबा असे तिथून लावले मस्त सध्या सध्याच्या नंतर आता बाबासाठी 4 व्हीलर पाहिजे होती. नवरदेवा 4 व्हीलर लागतात. कोणती 4 व्हीलर आणायची? बाबांची 4 व्हीलर. बरं 4 व्हीलर मध्ये बसता तुम्ही कसे बसता? समोर तोंड करून बसतात ना नवरदेव. बाबा तसे नाही. नंदीचं तोंड पुढे, बाबाचं तोंड मागे. बराबरीकडे लोक म्हणू लागले बाबा असं काय बसतंय. बाबा म्हणजे लोकांची नजर पुढे असते, माझी नजर मागे असते. पुढे कोण काय पुढे असते याचा अर्थ काय? लोक फक्त पुढे धावायचा प्रयत्न करतायत, पण मागे काय झालं हे कधीच पाहायचा प्रयत्न करत नाही. हे माझे बाबा बोलले ना ते मागे पाहून पुढे चालतात. पुढे पाहायचं काम तर नंदी करतायत, पण कधी कधी मागे पाहायचं पण काम केलं पाहिजे. मागे काय पाहायचं? रावणासारखे गेले, विश्वामित्रासारखे गेले, दुशासनासारखे गेले, हे कधीतरी पाहिलं पाहिजे. हे माझे बोले बाबा पाहतात. कळलं का? सतत गावामध्ये वरात आली. लहान लेकरांनी बघितलं. महाराज काय विचारतात. वरात पुढे येऊ लागले. सगळ्यांच्या समोर ब्रह्मदेव आहे गाडीमध्ये. लोक म्हणे हा नवरदेव आहे काय? राजाने सगळं नवरदेव असू शकतो का? हातात दिसतंय. अच्छा त्या मग मागे होते भगवान श्री विष्णू, इंद्र, चंद्र, महेंद्र, धर्मेंद्र सगळे. आता हे सगळे बघितल्यावर लोकांना वाटत होतं हे नवरदेव आहे का, हे नवरदेव आहे का. नवरदेव काही दिवशी सगळे नवरदेवासारखे समजले. पण नवरदेव कोणी भगवान विष्णूंना पाहतात तेव्हा वाटू लागलं नाही नाही हे एकत्र येतले हेच वाटतंय. बघितलं महाराज लेकरांनी पाहिलं की हेच नवरदेव असू शकतात. दिसायला तेच सुंदर होते. जरा पुढे भगवान शिवजी गेले. मग शिवजीच्या पावण्यांची गर्दी सुरू झाली. बरं शिवजींची गर्दी म्हणजे पावण्यांची गर्दी. कोणाचं नाम पावलं, कोणाचं लग्न, कोणाचं चक्कर, काय काय अवस्था असेल देवताने मला हे सगळे भूत
मुलं बघितले, लेकरं धावतच निघाले. आई आई आई, दार बंद करा, खिडक्या बंद करा, घर बंद करा, दरवाजे बंद करा. अरे बंद करा म्हणतो, बंद करा. झालं काय? बंद करा. आज आपल्या हिमालय नदीमध्ये एकही माणूस जिवंत राहील असं वाटत नाही. अरे झालं काय? आई अगं ते नवरदेव येतोय, नवरदेव नाही ते. अरे नवरदेवाची बरात आहे, नवरदेवाची बरात नाही. आई साक्षात यमराज येतोय, यमराज हिमालय नदीमध्ये आज एकही माणूस जिवंत राहणार नाही. म्हणजे का आपण सगळे हुतस्व होते. एकटं सगळे घाबरू लागले. भगवान भोलेनाथांची बरात गावामध्ये येते आणि बरात आल्यानंतर आता काही काही परंपरा काहीकडे असतात, काहीकडे नसतात. तर ते सांगितलं ते सांगतोय. गावामध्ये जेव्हा नवरदेव प्रवेश करतो किंवा त्यांचे पाहुणे प्रवेश करतात, त्यांना एका ठिकाणी थांबवले जातात. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? त्यांचा आदराची ते करतात आल्याबरोबर जेव्हा जावयाला सासू ओवाळायला येते त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे येते ना सासू ओवाळायला? ते नागरिक पकडते, ते करायला माता पार्वतीच्या आईचं काम होतं. किती आहे नवर देवाला पाहिलं की महाराज महिना बेहोशच झाले. हे बाबा हे नवरदेव नारद म्हणत होता की तो असा आहे, तो तसा आहे. नागेशी आल्याचा नाता फक्त मला नारद भेटू द्या. ते आहे आपल्या मुलीचा संबंध ह्या पाहुण्यात चालू लागली. ती त्यामध्ये ओवाळायला आली. लोक म्हणजे कसे तरी समजावतात, कसं बोलू नको, लग्नाच्या वेळेला असं करत म्हणते. ते त्यांचा स्वभाव आहे. लग्न झाल्यावर माणसात बदल होत असतो असं म्हणतात. बरोबर आहे का? लग्न झाल्यावर बदल होतो माणसात. बदल होतो लग्न झाल्यावर म्हणतात. होळी कुठे सुद्धा प्रेम असू त्याचे असेल तसं करतो तरी जबरदस्ती नेलं. त्या हातातली आरती पंचारती दिवे गडवाभर पाणी महादेवाला अशी ओवाळायला गेली ना महाराज. हातात ते गडवाभर पाणी पडलं. हातामध्ये जे ताट होतं ओवाळत असताना त्या पंचामृताची वाटली. ते बाबाच्या गळ्यातल्या बाबांनी पाहिजे. त्या पंचामृतावर बाबांनी तोंड मारलं आणि ती हातात आरती घेऊन अशी ओवाळून खाली आणत होती की ताटातच बाबा खाली आले. ताटात आले किती ताप पडून लाकडी होऊन जायला. अरे अरे वाचवा वाचवा एवढं करेपर्यंत काय झालं? ताट पडलं, पाणी पडलं, दिवे विकले, अपयशी झालं. काही लोक चांगलं करणारे असतात तर काही लोक चांगलं करणारे असतात. लागले भोलेनाथाचे चालू करायला. अशी असते का सांगतो? चांगल्या कामात विघ्न आणते. चांगल्या कामात विघ्न आणते. दोन दिवे विजवले, अपशकुनी केले. भोलेनाथ सांगतात की काही करो, असं नाही केलंय. तिने जाणून बुजून केलं नाही. ते पहा भोलेनाथ किती मस्त अर्थ काढतात. कधी कधी माणसाने वाईटातून चांगलं काढलं पाहिजे. कधी कधी चांगल्यातून वाईट नाही नाही चांगल्यातून वाईट काढायचंच नाही. चांगल्यातून चांगलंच काढा, वाईटातून चांगलं काढा. भगवान भोलेनाथ म्हणतात ते जे काय बोलत होते ना, अरे असू द्या माझी सासू आहे शेवटी. काही जावायला सासू होते. बायकोवर कमी पण सासू जास्त. जे जावायला येते म्हणून कुठं चालू होते ना तुम्ही करू काय? बाबा शिवती सांगताय मी नाही. बाबा सांगताय असू दे. अरे सासू माझी सासू काय नाही काय सासूच ना. मग अरे पण ते दिवे विजवलेत ना. भगवान सांगतात माझ्या सासूबाईंनी जाणून बुजून दिवे विजवले. दिवे विजवायचं कारण काय? भगवान सांगतात माझ्या डोक्यावर सदोदित चंद्रमा विराजमान आहे. या चंद्राच्या प्रकाशामुळे दोन यमिनीने दिवे काय वाढवायचे म्हणून जाणून बुजून माझ्या सासूनी भेटले. आवश्यक नाही ते शुभ शकून आहे. कारण भरणाऱ्याचे दातच पडले. मग म्हणे ते गडवा 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 सुद्धा रिकामा झाला. भगवान भोलेनाथ म्हणतात तेही तुम्हाला माहिती नाही. म्हणजे का? अरे माझ्या डोक्यामध्ये सदोदित गंगा वाहते. कुठं गडवा भर पाणी घेऊन मला ती नाव घालायला येणार आहे. गडवा पण भेटून दिलाय. कधी कधी चांगल्यातून वाईटातून चांगलं काढलं पाहिजे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. देव करावं देव. एक जोडपं होतं. एक जोडपं लग्न झालं त्यांचं. लग्न झालं जरा चांगलं जोडपं होतं. आपसात चांगलं जमत होतं. त्यांचं प्रेम प्रेमळ होतं. पण एक स्वपाळ फार जोडप्यातलं एकलं म्हणजे कोण? मिस्टर. सकाळी नळ यायचे. ते पाणी एकट्याच बाईला भरावं लागलं.
ती बाई एके दिवशी म्हणते त्यांना उठवते, उठा ना पाणी भरायचं, उठा ना, ते झोप होते ना, पुन्हा चाललं घ्यायचे, झोप तिने 2 पुन्हा आणून टाकावे, पुन्हा म्हणावे उठ जा उठ जा, अरे उठ जा ना, इसके पापा इसका नाम XYZ, चलो अरे उठ जा ना, शेवटी उठत नाही, तिला राग आला, कितना भी उठाओ उठते नहीं, गधे पाहिजे नवऱ्याला. नवऱ्या बिचारा शांत बाबा आणि म्हटलं त्याने पुन्हा पांघरून घेतलं, झोपून राहिलं. 2-4 गुंड आणून टाकले महाराज, गुंड म्हणजे काय हांडे, 2-4 हांडे आणून टाकले, पाणी भरले, 2-4 माड भरले तिने, पुन्हा एकदा उठले, आम्ही तो उठवलो ते म्हणते सोड येते ना, पुन्हा तिला राग आला, जाओ कितना भी उठाओ, कितना भी समझाओ, उठते नहीं, सुनते नहीं, क्या करते हैं पहिले बोलून गेली, गधे दुईचे रुमाल बोलून गेली, त्यावर दुईचे आता बोलत पण माणसाला काहीच राग आला, सायलेंट होते एकदम शांत. इतके शांत होते त्यांचे विष्णू वेळेसाठी ऍडजस्टमेंट मॅनेजमेंट बस हा आणि बोलले त्यांना वाटलं होईल आता उद्या परवा सकाळी ना कधीतरी लक्षात येईल. पण काय झालं माहितीये का, संध्याकाळच्या वेळेला दिवसभर काही बोलली नाही, पण तिला पश्चाताप झाला, अरे मला असं बोलायला नव्हतं पाहिजे, काही असू द्या, मालक आहेत माझे ते, पती आहेत माझे ते, स्वामी आहेत माझे ते, असं बोलायला नाही पाहिजे, वाईट वाटलं. आणि संध्याकाळी जेवायचं म्हटलं तर तिने जेवायला ताट वाढलं, जवळ बसलं. आणि एक सांगतो, बाईला जेव्हा काही सांगायचं असते ती तेव्हा जेवताना सांगते, खरं का खोटं की नाही, बोलत ना, अरे जीव बोलो एखाद्याचा अनुभव सोडा, पण बाकी बहुत जणांचं तसं करत आहे जेवताना. आता काही माणसाला जेवायला वेळच नाही, इथं ताट वाढते, पाणी आणायला जाईपर्यंत हे जेवून काय सांगणार आहे. काही जणांना अर्धा घंटा लागते. हा अनुभव माझा नाही, तुमचा आहे, पण खरेच सांगतो, काही माणसं इतकं चॅप्टर आहे, भाजी कोण केली हेही लक्षात आहे. आमच्याकडचं एक जोड जेवायला बसलो की भाजी कोण काय, आज एके दिवशी भाजी जेवता त्यांनी विचारलं, नाव घेत नाही, कोणाचं नाव असते त्यांना वाटतं नावच घेतलंय, मला सवय नाव घ्यायची. तिने लगेच नाव घेतलं, सुशीला. काय भाजी कोण केली, आज सब्जी किसने बनली, तुमच्या काही लक्षात येत नाही का, नाही माझ्या लक्षात आली म्हणून सांगतो. मला वाटते म्हणे आज सब्जी तुझ्या आईनं केली, म्हणजे तिची आई तिथं होती म्हणजे कसं काय ओळखलं तुम्ही आज सब्जी सासूबाईने केली. नाही रोज जेवण करत असताना काळं केस निघायचं, आज पांढरं निघालं म्हणजे सासूबाई. महानचा कधी विषय तदनंतर जेवायला बसल्याबरोबर काय सांगायचं ते जेवताना सांगतात ना, सुखाने जेवू सुद्धा देत नाही. आणि ह्यांना माहित आहे हे जे काही ऐकतील तर जेवतानाच ऐकतील, पुन्हा काही ऐकतील जेवताना का, कारण त्यांच्या तोंडात घास असतो ना, आपण काही म्हटलं तरी ते बरोबर आहे का. तुम्ही म्हणा तुला माहित कसं झालं, बरोबर आहे ना. मग त्यावेळेला ती बोलते, आता बोलणार जी, मैंने आपको सुबह सुबह जानवर कहा, आपको गुस्सा नहीं आया, मिस्टर जी कहने लगे नहीं आया, जो कुछ कहा आपने तो सच ही तो कहा, मतलब आप क्या करो, नहीं आप नहीं पहले थे, मतलब अगर तुझं आणि माझं लग्न व्हायच्या अगोदर, नाही पुन्हा ती काही म्हणते, मी तुम्हाला एकदा सकाळच्या सुरुवातीला गध म्हटलो, गधे पैसे ते म्हणते, म्हटलं खरंच म्हटलं ना, त्यात काय म्हणजे मी गधे होते का, नाही आता नाही पहिले होतो, तू माझ्या जीवनात यायच्या अगोदर, म्हणजे माझं वागणं जरी असं कसंही राहणं, कसंही खाणं, कसंही करणं, पण तू जेव्हापासून माझ्या जीवनात आली तेव्हापासून मला वळण लागलं, म्हणजे मी माणसाचा आलो. कळलं का, जे गोष्टी ते चालतात बोलायचं काय. आणि मी सांगेल
मान्य केलं पाहिजे बऱ्याच माणसांनी. काही काही माणसाचं जीवन आहे लग्न झाल्यानंतर सुधारले त्यातही असू शकतात तसे. मला कळलं का? लग्नाच्या अगोदरचं जीवन त्यांचं बघा आणि लग्नाच्या नंतर. आणि जास्तीत जास्त लोक असे आहेत की जे लग्न झाल्यानंतर बिघडले असेही आहेत. तर आम्हाला पुढे न्यायचंय तुम्हाला. भक्ती म्हणाली म्हणे मी तुम्हाला ज्यावर पैकी म्हटलं चुकीचं काय होते तू करत आहे ना त्याच्यात म्हणजे काय. जेव्हा तुझं आणि माझं लग्न झालं आपण त्या बावल्या उभं झालो पाटावर उभं झालो जसं काय आपण केलं हातामध्ये एकमेकांचा हार घेतले. पंडितजींनी सांगितलं आता वर बाजूने एकामेकांना हार घालायचे मला पाहणं. तेव्हा काय झालं म्हणजे पहिल्यांदा मी हार तुझ्या गळ्यात घातला किंवा तू माझ्या गळ्यात हार घातला. हार घातल्यानं झालं काय ते हिंदी साइड जोड होतं मैंने हार आपको पहनाया आप मेरी कौन नहीं आप मेरी कौन नहीं. ती म्हणाली नहीं तो आपकी जान नहीं. मैंने आपको हार पहनाया मैंने आपको हार बनाया मैं आपका कौन हुआ. वो बोले वो तो बोले आप मेरे वन हुए. बोले दोनों शब्द एक साथ मिला लो दोनों शब्द एक साथ मिलाए तो जाकर बन जाता है. तू मेरी जान में तेरा वो जाकर बन जाता. बोले आप क्या बोले बोले गुस्सा करना चुकीच्या गोष्टी चांगलं काढलंय. तिथं जर माझ्यासारखा असतात तर ठीक आहे का. मला भगवान भोलेनाथचा वाईट प्रसंग आहे त्याच्यातून चांगले प्रसंग काढतात. लक्षात घ्या भगवान भोलेनाथांच्या कथेतून हेच शिकायचे. महाराज संसारामध्ये कितीही तेढ निर्माण होऊ द्या ठीक आहे का. मी खाली बोलतो आधी बोलतो कितीही तेढ निर्माण होऊ द्या कितीही तेढ निर्माण होऊ द्या पण ती तेढ चौकटाच्या बाहेर असली पाहिजे आपल्याला आली नाही पाहिजे. तेव्हा संसार सुखाचा होतो. भगवान भोलेनाथांचा सुंदर विवाह झाला. वरात किती महिने थांबली माहितीये 4 महिने. शिवपुराणात वर्णन आहे. पूर्वीच्या वरात थांबायचा ते काही काळ तुम्ही आठवा माझ्या आता ते एखाद्या 70-80 वर्षापूर्वी कदाचित ते चालायचं असेल. आमची आजी आजोबा सांगायचे की पहिले वरात गेली ना लग्नाला गेलेले लोक 4-4 महिने थांबायचे सासूबाई. आता नाही थांब. आता थांबणार कसे. आता काही काही समाजामध्ये आता 40-40 लाख रुपये हुंडा घेतात त्यांना तर किंमत एक दिवस नाहीये घरटाही थांबू दिलं नाही पाहिजे आपल्याला टाकली. पूर्वी असं काही नव्हतं. महाराज 4-4 महिने वरात थांबायची आणि वरात थांबत असताना महाराज भगवान भोलेनाथांचा विवाह झाला 4 महिने वरात थांबले. आता एके दिवशी भगवान भोलेनाथांनी श्री विष्णूला सांगितलं प्रभूजी किती दिवस थांबायचंय आता वरात सार करा म्हणून श्री हिमालय महाराजांना तुम्ही उपदेश करा. भगवान श्री विष्णूने हिमालयांना सांगितलं की आता तुम्ही पार्वतीला सार केलं पाहिजे पार्वतीला पाठवलं पाहिजे. हिमालय म्हणतात 2 दिन अजून थांबा 2 दिन अजून थांबा. महाराज थांबत थांबत अजून एक आठवडा 1 हप्ता 15 दिवस अजून वाढवले. पण आता भगवान भोलेनाथ म्हणतात आता किती दिवस थांबायचंय आता मात्र तुम्ही बराच सार करा. महाराज बराच सार करण्याकरता हिमालयाने दौडी हिमालयात पोहोचून गेली. महाराज आणि हिमालयाने महाराज अख्खी दौडी पिटून गेली. उद्या पार्वती जाणार आहे पार्वतीला सार करायचा आहे. आणि बाप कोणताही असो महाराज प्रत्येक बापाच्या जीवनामध्ये जो महत्वाचा क्षण असतो तो क्षण म्हणजे महाराज आपल्या मुलीला विदा करण्याचा क्षण असतो. जेव्हा आपल्या मुलीला तो विदाई देतो ना महाराज प्रत्येकाच्या वाटेला हा येणारा एक क्षण आहे. महाराज हिमालय दौडी देव देतात उद्या माता पार्वती भगवान श्री भोलेनाथा बरोबर जाणार आहे. आपल्याला पार्वतीला सार करायचंय. निर्णय झाला. दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी झाली. वाद्य वाजू लागलेलं आहे. मुलीला सार करायचंय. हिमालयाच्या घरी वशिष्ठांची अर्ध्यांगिनी अरुंधती तिला सांगितलं की आपण पार्वतीला उपदेश करा. नीट आहे का. वर्णन आहे शिवपुराणामध्ये अरुंधतीने आपल्या मुलीला इतकं सुंदर उपदेश केला इतकं सुंदर उपदेश. रामचरित मानस मध्ये सीतेला सुद्धा उपदेश केलाय. कोणी वशिष्ठांच्या अर्धांगिनीने. आणि पुन्हा ज्या आपल्याला रामचरित मानस मध्ये पतिव्रता धर्म शिकवत असताना आपलीची अनुसुया
पतिव्रता धर्म शिकवते. कुठे? चित्रकूटमध्ये. ठीक आहे का? महाराज अरुंधती शिकवू लागलेली आहे. पार्वती हे बघ, आज तू हे घर सोडणार आहेस ना? या घराचा त्याग केल्यानंतर पुढे तुझ्या वाटेला जे येणार घर ते तुझं घर आहे. आजपासून तुझं माहेर तुझ्या करता हे माहेर परक होणार आणि सासर तुझं घर होणार. काही सुशिक्षित विचार होते महाराज त्यावेळेस. आता माणसं फक्त सुशिक्षित असतात हो, बोटावर बोलण्या इतके जर सोडले ना, दिसायला सुशिक्षित असतात पण विचार फार गालेगडे असतात. सुंदर उपदेश करतायत. बेटा पती घरी तुला जायचंय. गोस्वामीजी महाराज तर म्हणतात, कर हो सदा शंकर पर पूजा, नारी धर्म पती देवन. तू तुझ्या पतीचं पूजन कर. करो सदा शंकर पद पूजा. पार्वतीला समजावत असताना अरुंधती म्हणते, करो सदा शंकर पद पूजा. रामचरित मानस मध्ये सीतेला समजावत असताना इथून सुरुवात करत नाही. सुरुवात कुठून करता? सीतेला समजावत असताना सीतेला शिकवताना सांगतात, सास ससुर गुरु सेवा करी हूँ. सास ससुर गुरु सेवा करी. रामचरित मानस मध्ये सीतेला उपदेश करताना सास ससुर आणि गुरु या तिघांची सेवा करा. कारण तिथे हे तिघ उपस्थित आहे. सासू आहे, सासरा आहे आणि गुरु तुमच्या दरबारामध्ये आहे. म्हणून या तिघांची सेवा तुला करावं लागेल. जानकी अरुंधती तिथे शिकवते. इथे काय शिकवते? करव सदा शंकर पद पूजा. कारण शंकराचा ना कोणी बाप आहे, शंकराची ना कोणी आई आहे. तुझ्यासाठी तुझा पती देवच सर्वस्व आहे. नारी धर्मपती देव न तुझ्या. नारीसाठी पतीशिवाय दुसरा देव कोणता नाही. म्हणून तू सदा शंकराचं पूजन करत राहा, शंकराच्या आज्ञेत राहा. सुंदर उपदेश करतात. मेरी लाड चतुर तुझ्या तुझे ज्ञान पूर्ण ज्ञाना. हे बेटा असं करायचंय, अशा पद्धतीने वागायचंय, सगळ्यांना जीव घालायचंय, लहान्या मोठ्यापासून सगळ्यांची काळजी घ्यायची. सगळे जेवल्यानंतर आपण जेवायचंय हे शिकवून दिली मला. कळलं का? सगळे झोपल्यानंतर आपण झोपायचंय, सगळ्यांच्या अगोदर आपण उठायचं आहे. पण मी याच्यात जरा सवलत देतो. हे तेव्हाच झालं, आता असं करू नका. हे त्या काळात चालत होतं, आता करायचं काय? महाराज सांगतात, आता सगळे बरोबर जेवा, सगळे बरोबर होता तरी चालेल. नाही अगोदर उशीर झालं तर चालेल. पण ठीक आहे का? मुलीला शिकवत असताना मी काल बोलून गेलो, कुंडली मिळवत असताना मुलाची आणि मुलीची कुंडली नंतर मिळवा, पण सासूची सुनेची कुंडली पहिल्यांदा मिळवा. कळलं का? ती जर कुंडली मिळली ना, आपोआप संसार सुखाचा होईल. हे अतिशय महत्त्वाचे आहे. काही घरामध्ये आणि एक सांगतो मी, काही घर सुसज्ज करण्याच्या मागे हात त्या मुलीच्या आईचा असतो आणि काही घर बर्बाद करण्याच्या मागे हात त्या मुलीच्या आईचा असतो. हे दोन्ही कारणांनी जवळून अनुभवले. कळलं का? माझी विनंती असेल, मोठ्या विनयाने मी सगळ्यांना बोलेल, हे बघा, आपण आपल्या मुलीचं घर बसवलं पाहिजे, आपण आपल्या मुलीचं घर बिघडवलं नाही पाहिजे. बहुतांश ठिकाणी चुकीची शिक्षा होत असते. बहुतांश ठिकाणी आपण चुकीचं शिकवल्या जातं. काही आई आपल्या मुलीला भर देतात, बिलकुल बेटा हे असं ऐकायचंच नाही. आपण काही कमी मुला दिला नाही. बाई, एकदा वापस आलेली मुलगी तू आहे तोपर्यंत ठीक आहे, तुझ्यानंतरचा प्रसंग काय नाही. सुंदर उपदेश करा. होतापर्यंत कोणाचा तोडण्याचा प्रयत्न करू नका, जोडण्याचा प्रयत्न करा. अरुंधती शिकवते, शिकवलं खूप सुंदर. पार्वतीचा उपदेश केलाय आणि पार्वतीला उपदेश करून अरुंधतीच्या गळ्याला पार्वतीने मिठी घालते आणि सांगते, आई तुम्ही सांगितलेल्या न्यायाप्रमाणे मी निश्चित जगेल. अरे पार्वतीला काय उपदेश करायचा आहे, पण पार्वतीच्या माध्यमातून अरुंधती उपदेश आजच्या युगातील सर्व महिलांना करते. पार्वतीला काय उपदेश करायची गरज आहे? ती तर स्वयं जगज्जननी आहे, ती विश्वाची आई आहे, तिला काय शिकवायची गरज आहे? परंतु तिच्या माध्यमातून हे जे कथेतून उपदेश आहे ते आजच्या आईला आहे. पार्वती लढते, हिमालयाला जाऊन कवटाळू लागलेली आहे. मैनाक नावाचा भाऊ आहे, तिच्या जवळ जाऊन लढू लागते. हृदयातून महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या. आईला कवटाळून मिठी घालते. मी नेहमी सांगत असतो महाराज, बाबाच्या जीवनातला हा सगळ्यात कठीण प्रसंग आहे. एकुलता एक मुलगा असावा, एकुलता एक मुलगा. दैव योगाने जर तो मुलगा गतप्राण झाला ना,
तर बाप हृदयावर दगड ठेवू शकतो, मुलगा वारकात डोळ्यात पाणी आणू शकत नाही. त्याला माहितीये मी जर रडायला लागलो ना तर माझा परिवार काय करेल, मी जर रडायला लागलो तर माझ्या परिवाराची अवस्था काय होईल. पण तो बाप जेव्हा आपल्या मुलीला सार करतो ना तेव्हा कोणाचीच पर्वा करत नाही. फक्त त्या बापाच्या डोळ्यामध्ये आपली मुलगी दिसत असते, आपल्या मुलीचं बालपण दिसत असते, जिला तर हातावर वाढवलेलं असतं, लहानाचं मोठं केलेलं असतं आणि आज एक दिवस आलेला असतो त्या बापाला आपली मुलगी दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवावी लागते. लक्षात घ्या तुम्ही, आपण अनुभवलेलं असेल, दिवस लग्नाचा असतो, पाहुणे राहुणे येत असतात, पाहुण्या रावळ्यांचं येणं जाणं चालू असतं, बाप मात्र त्या दिवशी गेटवर उभा असतो. नीट ऐका, मुलाकडल्या लोकांना प्रत्येकांना आदर आतिथ्य देत असतो, प्रत्येकाला नमस्कार करत असतो, प्रत्येकाच्या समोर झुकत असतो, सगळ्यांचं स्वागत करत असतो आणि तो बाप एका भावनेने मी करेल संन्यासी आहे, हा अनुभव प्रत्येक व्यक्तीचा आहे. लक्षात घ्या, एका भावनेने तो सगळ्यांचा आदर करत असतो, पण दुसऱ्या भावनेने त्यांच्या अंतःकरणामध्ये आज माझी मुलगी माझ्यापासून लांब राहते ते दुःख सुद्धा आतमध्ये तो पीत राहत असतो. महाराज सकाळपासून तो त्याच चिंतनात असतो. जेव्हा मुलगी भावर करत असते ना महाराज, सगळे लोक आनंदाने तो प्रसंग पाहत असतात, पण बाप जेव्हा आपल्या मुलीचा हात जावयाच्या हातामध्ये दिलेला असतो आणि मुलगी जेव्हा भावर करत असते, फेरे घेत असते, आज्ञेला फेरे मारत असते ना, तो बाप आपल्या मुलीचं बालपण आठवत असतो. मुलगी फेरे घेत असताना आपल्या बापावर केलेलं प्रेम आठवत असते. लक्षात ठेवा, महाराज समाजामध्ये सांगितलेलं नातं आहे, जगत आपले निस्वार्थ प्रेम करणारे फक्त एक बाप असतो. शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी एक मुलगी फक्त त्या मनामध्ये पडलेला असतो तो म्हणजे बाप. तुम्ही पहा, मुलगी शाळा होत असताना बघा, कोणालाही जरी बोलत असेल ना तर ती एकच विचारते, तिच्या तोंडामध्ये त्या दिवशी बापच असतो. घरातून बाहेर निघत असताना आईला कडावून किती घालते आणि आईला सांगते, आई आतापर्यंत मी होती तुमच्या दोघांच्या मध्ये, कधी कधी तुमचं दोघांचं भिडसायचं, कधी कधी दोघांचे वाद व्हायचा, मी थांबायला द्यायचे, पण मी आज सांगते माझ्या बाबांना तू कधी फिरून बोलणार नाहीस ना, अगं बोलू नको. कधीतरी मी बाबाकडनं भाग घ्यायची, पण आता मी गेल्यानंतर माझ्या बाबाचं कोण आहे ग, मी विनंती करते तुला, सगळं काही करतो, पप्पांना तू फिरून बोलू नकोस ना, माझ्या बाबाला तू बोल. जानकीनी तर महाराज, जानकीनी आपल्या आईला असं पदर पसरून मागितलं, आई मला एक वस्तू देशील का ग, काय पाहिजे जानकी, माग तू मागशील ते देईन. काही नाही आई, द्यायचं असेल ते करते, आजपासून तू फिरून माझ्या पप्पाला कधीच बोलणार नाहीस ना. बाजूला राजे जनक उभे होते, जानकीला हातात आणि कडातून मिठी घालतात, जानकी म्हणून आवाज देतात, डोळ्यात अश्रूच्या धारा येतात. बाप माता पार्वती सुद्धा मेघात बाजूला उभा आहे आणि हिमालयाला जाऊन मिठी घालते. जात असताना आईला म्हणते, आई कधी माझ्या बाबाला फिरून बोलणार नाहीस ना, बाबाची काळजी घे. बघा, बापावर नितांत प्रेम करणारी मुलगी असते महाराज. कल्पना करा महाराज, मुलीचं जीवन, बाईचं जीवन फार वेगळं जीवन आहे. जरा बारीक ऐका, अरे मुलीचं जीवन म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत पर स्वाधीन जीवन आहे महाराज. ठीक आहे, शेवटच्या श्वासापर्यंत. मला सांगा, मुलीचं लग्न झालं, तुम्ही तिचे पती आहात, तिचे प्रमाण तिच्याजवळ असतात, पण माझं ऐका, तुम्ही त्यांचे पती आहात हे प्रमाण त्यांच्याकडे असतं, पण मला सांगा ती तुमची पत्नी आहे याचं प्रमाण तुमच्याकडे काय असतं. जरा कल्पना करा, काय असतं महाराज. अरे केस तिचे आहेत, पण वेणी ती तुमच्या नावाचं घालत असते. लक्षात ठेवा, कान तिचे आहे, झुमके तुमच्या नावाचे घालत असते, नाक तिचा आहे, नाकामध्ये असणारी नथ ती तुमच्या नावाची घालत असते, गळा तिचा आहे, मंगळसूत्र तुमच्या नावाचं बांधत असते. ठीक आहे का, हात तिच्या आहेत, हातामध्ये कंगण ती तुमच्या नावाचं घालत असते, पाय तिचे आहे, पायामध्ये पैंजण ती तुमच्या नावाचं घालत असते, बोट तिचे आहेत, बोटामध्ये जोड सुद्धा ती तुमच्या नावाचं घालत असते, अख्खं शरीर तिचं आहे, पण अख्ख्या शरीराचं नाव सुद्धा ती तुमच्या नावाबरोबर जोडून देत असते. एवढं मोठं वैराग्य तिच्या जीवनात आहे. अरे एका संन्यासाच्या जीवनापेक्षा जिचं जीवन त्यागमय आहे, ती त्यागाची मूर्ती म्हणजे स्त्री आहे. कधी कधी आम्ही स्त्रीचा अनादर करतो. तरुणांनो, बसलेल्या प्रत्येक माझ्या बापाला माझी विनंती असेल, आपल्या मुलालेकर, आपल्या लेकरालेकर कधीच तुम्ही तिचा अपमान करू नका. ठीक आहे का.
कोणी असो ते एक झेड कोणी असो, आपल्या पत्नीचा आदर आपण केला पाहिजे, आपल्या व्यक्तीचा आदर आपण केला पाहिजे, कोणी असो नाही बाप. आपण कधी कधी बोलत असतो बघा, बोलत असताना एखाद्या वेळेला पत्नीला नवरा सांगत असतो गप्पस तुला काय कळतंय. आजी असेल ना, आजी लहान लहान लेकर त्या आजीला म्हणतात चुपस आजी तुला काही कळत नाही. लेकर आईला सुद्धा म्हणतात अगं आई तुला काही कळत नाही. ठीक आहे का? अरे सगळे शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तिला काही कळत नाही, तिला काही कळत नाही. मला सांगा तिला जर काहीच कळत नसतं एवढा मोठा संसार तिने थाटला नसता रे सगळ्यांनो. विचार करा, तिचा आदर करा. आमचे शास्त्र सांगतात एक नारी स्तुतीचे रमणते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीचा आदर होतो ना महाराज, ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो ना त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीच्या घराला सोडत नसते महाराज. म्हणून नारीचा आदर करा, नारीचा सन्मान करा महाराज. माँ जानकी सॉरी माता पार्वती कवटावरून रडू लागलेली आहे हिमालयाला आणि रडू लागली बाबा बाबा. मुलीच्या मुखामध्ये एकच असतो ते म्हणजे बाप. नितांत प्रेम करणारी असते मुलगी ती म्हणजे बापावर. ठीक आहे का? मी सांगत असतो माझ्या कथेमधनं सर्वात जास्त प्रेम करत असेल मुलगी ना तर बापावर, आणि बाप सर्वात जास्त प्रेम करत असेल ना तर मुलीवर माझ्या. ठीक आहे का? दिसत नसेल कदाचित पण त्याचं अंतःकरण काय असतं ते बापालाच नाही असते महाराज. आपल्याला वाटतं आई आपल्या खूप जवळची असते, कारण आई आपल्याला वेळेवर ताजं जेवायला बनवून देत असते, आई आपल्याला वेळेवर सगळी 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 वस्तू पुरवत असते. पण त्या पडद्यामागे असणारा बाप आपण कधी विसरता कामा नाही का? आई ते ताजं ताजं जेवू घालते ना. अरे आई एका वेळेला ताजं जेवण करून घालते, पण तुझं आयुष्य आहे तोपर्यंत तू ताजं जेवण करावं ही आयुष्याची शिदोरी तोडणारा बाप पडद्याच्या मागे असते. त्यालाही आपण कधी विसरायचं नसते महाराज. स्त्री आणि पुरुष संसारात ते दोन साखर आहे. बाप आज माता पार्वती रडू लागली, हिमालयाला मिठी घातलेली आहे. बाबा बाबा करत रडते आहे. बाहेर भाऊ महिनात उभा आहे, महिनात जवळ जाते, महिनात पर्वत, महिनात त्याला मिठी घालून रडते. दादा मी येते आहे, मी चाललेली आहे. आई बाबांकडे लक्ष ठेव. जर तुम्ही बारकाईने पहा, मुलगी घरातून बाहेर निघेपर्यंतही कोणाही जवळ जाऊ द्या ती एकच म्हणत असते बाबांकडे लक्ष ठेवा. घरामध्ये काका आहेत, त्या काकांना सुद्धा ती म्हणते काका बाबांकडे लक्ष ठेवा. आता जरा माझ्या पप्पांना बरं राहत नाही, अधूनमधून त्यांची तब्येत जरा अस्वस्थ होत राहते, बाबा तुम्ही जरा लक्ष ठेवा ना. बापाकडे कोणाकडे जाईल ना तर ती बाबाचं सांगेल, काका असेल तरी सांगेल काका एकदा माझ्या बाबांकडे लक्ष ठेवत जा. सख्या बाबाला सांगते दादा कधी कधी तू उशिरा यायचा ना, मी घरी होती तर चालत होतं, पण आता मात्र उशिरा येऊ नको. बाबांची तब्येत बरी राहत नाही, पप्पांना बरं वाटत नाही, तू जरा लवकर घरी येण्याचं काम करशील. इतकं सांगेपर्यंत काम प्रेम करते ती मुलगी. एवढ्यावर थांबत नाही हो. बाहेर जेव्हा ती निघते ना दरवाजावर म्हातारा आजोबा उभा असतो, त्या आजोबाला सुद्धा ती मिठी घालून रडते आणि सांगते आजोबा मी येते, माझ्या बाबांकडे लक्ष ठेवा. आजोबा म्हणतात घाबरू नकोस, मी आहे ना, चिंता करू नकोस. पुन्हा दरवाजावर बसलेली म्हातारी आजी असते ना, त्या म्हाताऱ्या आजी जवळ जाते. तिला उठणं होत नाही, ती एका जागेवर बसलेली असते, आता तिला व्यवस्थित दिसत सुद्धा नाही. ती मुलगी जवळ जाते, आजीच्या हातामध्ये हात देते आणि आजीला म्हणते आजी मी येते ग. आणि ती आजीच्या मुलीला कचकच खाली वाकवते, डोक्यावरनं हात फिरवते, गालावरनं हात फिरवते, बेटा जा व्यवस्थित राहा, सगळ्यांचा सन्मान करीत राहा. ती म्हणते आजी माझी नको काळजी करू, मी घेईन ऍडजस्ट करून सगळ्यांना, पण आजी माझ्या बाबांकडे लक्ष ठेव, माझ्या पप्पांकडे लक्ष ठेव, माझ्या शब्दावर मार्किंग करा. ती निघाली घरातून सगळ्यांना भेटत जातीये, पण एकच शब्द आहे तिच्या मनामध्ये, माझ्या बाबांची काळजी करा, माझ्या बाबांकडे लक्ष ठेवा. बाहेर निघत असताना केवळ तिच्या मनात असलेला असतो ना महाराज तो बाप असतो. धीरे धीरे बाहेर येत असताना एवढ्यावरच नाही, शेजारच्या काकांना जेव्हा ती भेटते ना त्यांना सुद्धा तेच म्हणते काका जरा माझ्या बाबांकडे लक्ष ठेवा. हा भाव मुलींचा असतो, मला लक्षात ठेवा. हे प्रत्येकाच्या वाटेला येणारा योग नाहीये महाराज. मी सांगेन त्या मुली भाग्यवान आहेत, त्या मुली भाग्यवान आहेत की त्या मुलीची विनय त्यांच्या बाबांनी केली. असेही प्रसंग आज घडायला लागले. एक मी विनंती करून बोलेल नाही का, जगतामध्ये आजच्या युगामध्ये असे प्रसंग घडतायत. बाप आपल्या मुलीसाठी बालपणापासून एक प्रसंग घडवत असतो. बाप आपल्या मुलीसाठी एक स्वप्न रंगवत असतो. बाप आपल्या मुलीसाठी सब अरमान घेऊन जीवन जगत असतो. आणि
अनेक अनेक प्रसंग त्यांच्या मनामध्ये असतात, अनेक प्रसंग त्यांच्या अंतःकरणामध्ये असतात. लक्षात ठेवा, बाप सांगतोय इथे काय, माझ्या मुलीचं मी लग्न असं करेन, माझ्या मुलीचं लग्न मी तसं करेन, माझ्या मुलीचं लग्न मी तसं करेन, बाप म्हणत असतो. पण लक्षात घ्या, त्या मुलीने आता आपल्या बापाच्या सगळ्या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवलेलं असतं. मी बोलू नये पण बोलायची स्थिती आहे. ज्या बापाने इतके शेकडो अरमान हृदयामध्ये घेतलेले आहे, त्या बापाने ठरवले की माझ्या मुलीचं लग्न असं करीन, थाटात करीन, थाटात करीन, पण ती मुलगी आपल्या बापाला कन्यादान करण्याचा योग प्राप्त होऊ देत नाही. आपल्या मनानुसार कुठेतरी पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही नाही ते शब्द वापरू शकत. तुमच्या लक्षात येत आहेत, जीवनामध्ये सगळं करा भगिनींनो, एक ऐका, जीवनामध्ये खूप शिका, खूप मोठ्या व्हा, खूप मोठ्या व्हा. आपण आपल्या शिक्षणाची पात्रता लक्षात ठेवा, पण एक डोक्यात ठेवायचं, इतकं व्यवस्थित जीवन जगा, इतकं व्यवस्थित जीवन जगा, इतक्या ताट मानेने जीवन जगा, जेणेकरून आपल्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालायची वेळ येणार नाही. एवढ्या ताट मानेने जीवन जगा, नाहीतर आता फतवे निघालेत. महाराज लक्षात ठेवा, तुम्हाला फसवण्यासाठी फतवे निघालेत. नीट ऐका, तुमचे रेट ठरलेत. महाराज फार मोठा प्रसंग चाललाय. मी माझ्या तरुण भगिनींना सांगेल, जीवन जगत असताना, कॉलेज लाईफ मध्ये, शाळेमध्ये जात असताना मोठ्या मोठ्या काळजीचे जीवन जगा. एक एक पाऊल पाऊल ठोकून टाका, खूप मारून पाऊल टाका. ही काळाची गरज आहे. नको त्या अवस्थेमध्ये आपण पाहतोय आजकाल सगळं बघायला मिळते. महाराज भगिनींनो, जरा विचार करा, एखाद्या छोट्याशा कारणामुळे एक लहानशा विषयामुळे कुठल्या तरी एखाद्या विषयामध्ये आपण फसतो आणि आयुष्यभर फसावं लागतं. असं आपल्या जीवनात होऊ देऊ नका. असे कितीतरी प्रसंग घडले. आपल्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे खूप पुरावे आहे सांगण्याकरता. असा एक प्रसंग घडला, त्या बापाने हजारो अरमान हृदयात ठेवले होते. मुलीचं लग्न जोडलं, 8 दिवसावर लग्न आलं. 8व्या दिवसाच्या आधी बाजाराला काही सामान आणण्याकरता मुलीला पाठवलं. मुलगी गेली, वापस आलीच नाही. फोन लावून बघितला, पत्ता लागला नाही. शेवटी परिणाम हा निघाला, मुलीने आपल्या पसंतीचा मुलगा कोर्ट मॅरेज करून घेतलं. 8 दिवसानंतर बापाला फोन केला, बाबा मला माफ करा, मी माझ्या मनाचा मुलगा शोधला आणि लग्न केलं. बापाने सगळी तयारी केली होती. 4 दिवसावर लग्न आलं होतं. मुलीने केलेलं हे कृत्य बापाला सहन झालं नाही. हार्ट अटॅक आला, बाप जागीच गेला. बाप गेला, आईला सहन झालं नाही. आई जागीच गेली. आई आणि बाप गेला, एकटाच भाऊ होता. आई आणि बाबा हे दोघेही गेले, बहीण निघून गेली. हे भावाला सहन झालं नाही. भाऊ मेंटली प्रॉब्लेम झाला. महाराज तुम्हाला मी बोलतो हे खोटं नाही. आजही जाऊन तुम्ही पुण्यामध्ये अनाथ आश्रमामध्ये जे सिंधुताई सपकाळ नावाचं आपण जे एक व्यक्ती महत्व आहे, त्या भारतात असणारं सुंदर रत्न जे आपल्याकडून निघून गेलंय, त्यांच्या आश्रमामध्ये ते मुलगा आजही आहे. जाऊन शोधून बघा. हे प्रसंग या भारतात घडलेले आहे. मला सांगायचं हे आहे, पार्वती विदाईमध्ये प्रत्येक मुलीने हे सुख आपल्या बापाच्या वाटेला दिलं पाहिजे. हे भाग्य आपल्या बापात आपण घेऊ नका. बाप कधीच रडत नसतो महाराज आपल्या आयुष्यामध्ये, कधीच रडत नाही. बाप एरवी जर रडायला लागला ना, लोक म्हणतात काय झालं, 10 दिवसार माणूस आहे, हत्तीसारखा माणूस आहे आणि रडतोय, सोबत नाही रडणं. लोक असे म्हणतील. पण ज्या दिवशी मुलगी सार होते ना, त्या दिवशी त्या बापाच्या डोळ्यात पाणी असतं. केवळ त्या बापाच्या डोळ्यामध्ये आपली मुलगी खेळत असते आणि त्या दिवशी तो बाप कसा कसा रडत असतो. त्या दिवशी त्या बापाला कोणीच म्हणत नाही की आज त्यांना कोणीही अडवायचं नाही, रडू द्या आज त्यांना, आज त्यांचं हृदय मोकळं करू द्या. कारण तो अधिकाराचा दिवस आहे बापाच्या रडण्याचा. एरवी बाप रडत असतो. तो सुंदर छान तुमच्या बापाच्या जीवनातला कधीच जाऊ देऊ नका. कल्पना करा, विचार करा. माता पार्वती रडू लागलेली आहे. रडता रडता बाहेर सार होऊ लागते. हिमालय महाराजांनी पार्वतीला धरलेले झाल्यात आणि पार्वतीला धरून बाहेर नेऊ लागले. कुठपर्यंत जातंय, सीमेपर्यंत गेले. सीमेपर्यंत गेल्यानंतर आता भगवान विष्णू हिमालयाला म्हणतात, महाराज थांबा ना, कुठपर्यंत येणार तुम्ही, कुठपर्यंत येणार. तेव्हा हिमालयाचे वाक्य आहे, महाराज असं वाटतं की यांच्या बरोबर ज्या पार्वतीच्या बरोबर आम्ही सोबत यावं, कारण पार्वतीला सोडावं असं होतच नाही का. पार्वतीला सोडायचं म्हटलं ना तर कंठ दाटून येतंय, हृदय दाटून येतंय, नाही अश्विनी भरून येतंय. हिमालय वर्णन करतायत महाराज. जड अंतकरणाने महाराज हिमालयाने पार्वतीला सार करायला सुरुवात केली. बाप
कडवासारखा मुनी घडला शकोत्तरे राजा म्हणताना राजा विजयी जनकरडला जानकीला सार करताना पर्वतासारखा राजा हिमालय घडतो पार्वतीला सार करत असताना आई बाप शास्त्र सांगताय किती फत्तर हृदय बाप असू द्या किती फत्तर दिल बाप असू द्या मुलीला सार करत असताना तो हसून सांभाळेल असं होऊ शकत नाही बाप बापाचं प्रेम काय असतं कळत नाही हो महाराज नाही कळत किती प्रेम करतो बाप लक्षात ठेवा मोठ्या व्यक्तीचं तर सोडा पण सर्वसाधारण एखादा गरीब कुटुंबातला बाप असेल ना मुलांचे लग्न होऊन जात असतात आपल्या हातातला व्यवहार मुलांच्या हातात जात असतो बापाच्या हातात ते काही राहत नाही कुणीतरी येताना भेटीला जात असताना काहीतरी दिलेले पैसे बाबांच्या इकडे तिकडनं आलेले पैसे खिशात असतात बहीण गावामध्ये 4 दिवस राहिलेली असते मुलगा सर्व्हिसला असताना सांगतो बाबा माझं राहणं होत नाही ड्युटीला जायचंय बस स्टॉप वर तुम्ही मुली आपली दिदी सोडून दे जातोय निघून जाईल जेव्हा मुलीला साथ करण्याकरता बाप जातो ना पुन्हा फाटकस ती बांधील लागलेली असते त्याला आपण मराठवाड्यात बनेल म्हणतो त्याला एक फाटकाचा खिस्सा असतो त्याच्यात पैसे काहीतरी असतात लक्षात घ्या बाप किती म्हातारा असू द्या मुलीला जेव्हा सोडायला जातो ना लक्षात घ्या म्हातारा बाप जरी असेल ना तरी त्याला चांगलं जमत नसेल हातात काठी असेल तरी आपल्या मुलीची बॅग असेल सुटकेस असेल थैल असेल ते आपल्या हातात घेतो नाही नाही दीदी मी घेणार एका हातामध्ये नातवाला धरतात एका हातामध्ये ती पिशवी धरतात आणि मुलीला बस स्टॉप पर्यंत नेतात आपल्या खिशामध्ये 100-200 रुपये काढतात आणि मुलीच्या हातावर ठेवतात बऱ्याच लोकांचा घरचा अनुभव आहे 100-150 रुपये हातावर काढून मुलीच्या हातावर ठेवतात मुलगी श्रीमंत आहे ती सुखी आहे तिचे मिस्टर सर्व्हिसला आहे पण मी बापाचा भाव सांगतो ठीक आहे बाप हात खिशामध्ये असणारे 100-150 काढत असतो मुलीच्या हातात ठेवत असताना सांगतो दीदी अगं आता माझ्याकडे व्यवहार नाही व्यवहार दादाच्या हातात गेलाय माझ्याकडे आहे ते ठेव तुझ्या कामात येईल ती मुलगी म्हणते बाबा मला नको आहे तुमच्या जवळच असू द्या नाही हे ठेव तुझ्या कामात येईल ठेव इतकं प्रेम बाप करत असतो एवढ्यावरच बाप थांबत नाही महाराज ज्या दिवशी मुलीला साथ करून देत असतो मुलगी तरी किती प्रेम करते माहितीये का शास्त्रकार सांगतात इतकं प्रेम बापाचं इतकं प्रेम असते महाराज शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याकडे परंपरा आहे 3 वेळा खाटीवरून खाली काढतात वर ठेवतात खाली काढतात वर ठेवतात लोक म्हणतात कशात तरी जीव अटकला हो कशात तरी अटकला लोक विचारतात काय झालं मुलगी आली का भेटायला लोक म्हणतात नाही हो आपली भेटायची राहिली फोन लावा तिला बोलावा धावत पडत की इथे बाप 15 दिवसापासून खाली पडलेला आहे भेटायचा मी भाव सांगतोय 15 दिवसापासून खाली पडलेला आहे आणि तो वाट पाहतो फक्त आपल्या मुलीची नीट आहे का सगळे भेटून गेले पण काही कारणास्तव आपली मुलगी सर्व्हिसला आहे व्यस्त आहे येऊ शकली नाही वाट पाहतो शेवटच्या श्वासापर्यंत बापाच्या मनात एकच असतं माझी मुलगी भेटायला आली पाहिजे गर्दी जमलेली असते मुलगी आलेली असते शेवटचा श्वास चालू असतो मुलीने चप्पल बाहेर सोडलेली असते आणि धावत जाऊन पाहते बाप आपला हात बोलण्याच्या अवस्थेत नाही इथपर्यंत कपडा टाकलेला असतो लक्षात घ्या इथपर्यंत कपडा टाकलेला असतो थोडी चेतना असते बापरे मुलगी जाते आजपर्यंत बाबांनी कोणालाच बघितलेलं नाही मुलगी जाते पहिल्या पायाला हात लावते आणि सांगत होते बाबा एकदा बघा ना मी आली आहे बाबा मी आली आहे तुमची चपुली मी आली आहे एकदा बघा ना पायाला स्पर्श करते पाय हलवते हृदयावर हात ठेवते कानात जाऊन सांगत असते बाबा एकदा बोला ना मी आली आहे मुलीचे शब्द बाबाच्या कानात जात असतात आणि अर्धवट चेतना असलेला बाप डोळे उघडून एकदा चपुलीला ओळखतो अर्धवट वेळे उघडून तो बाप एकदा पाहत असतो त्याची इच्छा तीच असते की शेवटच्या क्षणावर एकदा मला माझ्या मुलीला बोलावं आणि शेवटच्या टोकावरती बाप अर्धवट डोळे उघडून एकदा मुलीला बघत असतो आणि मुलीला बघितल्यानंतर आपला प्राण सोडत असतो शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारा असतो तो म्हणजे बाप असतो महाराज लक्षात घ्या अजून एखादी गोष्ट सांगेल मी तुम्हाला बाप गेल्यानंतर सगळ्या भगिनी दिवाळीला जाऊन येतात
दिवाळ सणात आपल्या भावाकडे जातात. भावाकडे जाऊन आल्यानंतर एक अशी भगिनी आहे की ती दिवाळ सणाला गेलेली नसते. काही जणी तिला विचारतात, बाबा सगळ्या दीपावलीला जाऊन आल्या, तू अजून गेली नाहीस? मी ऐका, ती सांगते आता कुठं जायचं, ज्याच्यासाठी जायचं होतं ना ते आता मध्ये मिळेल. आणि एक वाक्य त्या मुलीचं, आता कुठं जाऊ? जो अधिकाराचा उघडता होता ना चप्पल सोडण्याकरता, चप्पल सोडण्याकरता अधिकाराचा उघडता शिल्लक राहिलेला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी घरात केवळ तिच्या मनामध्ये बाप असतो. याचा अर्थ असा नाही की आईवर प्रेम करत नाही, पण मुलीचं आणि बापाचं प्रेम हे अद्भुत प्रेम असतं महाराज. ज्या प्रेमाचं वर्णन करता येणं शक्य नाही. शिव महापुराणामध्ये वर्णन केलंय, माता पार्वती रडते आहे, हिमालय राजा रडत आहे. किती प्रेम करतो तो बाप. पुन्हा त्या तरी कथेमध्ये आपण श्रवण करू महाराज. हृदय द्रवित झाले आहे त्या बापाचं आणि जड अंतःकरणाने महाराज हिमालयाने आपल्या मुलीला साथ केले. धीरे 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 वरात पुढे जाऊ लागले. जात असताना बाप मागे थांबलेला आहे. जोपर्यंत मुलगी दिसते ना, जोपर्यंत हात दाखवते तोपर्यंत थांबलेला आहे. आणि इथे पार्वती पुढे निघून गेली. हिमालयाला बाकीचे म्हणतात, महाराज चला आता किती वेळ इथे थांबणार आहे? हिमालय मैनाच्या गळ्यात पडून रडतात आणि सांगतात आता कोणासाठी घरी जायचंय, कोणासाठी घरी जायचंय. तो त्या दिवशीचा प्रसंग कसा असतो महाराज. महाराज हिमालय रडू लागलेले आहे, त्याचं सांत्वन केलं आणि धीरे धीरे वरात कैलासावर आली. भगवान भोलेनाथांनी सगळ्यांना वंदन केलं. तेव्हापासून वर्णन आहे, नवरदेव त्या दिवशीपासून जे जे वराती बसतात सगळ्यांना वंदन करत असतो, नमन करत असतो. भगवान भोलेनाथ सुद्धा सगळ्यांना नमन करतात, वंदन करतात. एक दिवस थांबलेले पाहुणे दुसऱ्या दिवशी निघून गेले आणि आता माता पार्वती भगवान भोलेनाथांचं स्वरूप पाहते आहे. एके दिवशी माता पार्वती सुंदर प्रकारे सजलेली आहे. बरेच दिवस गेलेले आहेत आणि गेल्यानंतर सुरुवात त्यांची रामकथेपासून झाली. रामकथा माता पार्वतीने पहिल्यांदा जी अमरकथा श्रवण केली. मागच्या जन्मामध्ये जे रामावर संशय केलेले होते त्या सगळ्या संशयाचं निरसन करून घेण्याकरता आता माता पार्वती पुन्हा प्रश्न करू लागली. रामकथेचा विषय तो रामकथेमध्ये आहे. असं करता करता काही दिवस असे जातात, मंगल कार्य पहिले होऊन जातात आणि तदनंतर ग्रस्तपणामध्ये अर्पण करतात. सुंदर असा प्रसंग आहे महाराज. एक गंमत सांगू तुम्हाला. पूर्वीचे जे बराच सारं व्हायचे ना, काही वर्षापूर्वीचा प्रसंग आठवत. पूर्वी गाड्या घोड्या नव्हते त्या काळामध्ये. आता तुम्हाला माहित नाही की त्या जुन्या जुन्या आईच्या वयाच्या आहेत ना, त्यांना माहिती आहे. तेव्हा महाराज जेव्हा न्यायचे ना, नवरी नव्हते होते, अशी डोंगरी सारखी गाडी असायची, माहिती असेल. डोंगरी म्हणतात, अजून काही शब्द असेल. मुलगी सासरहून माहेरला चालली का माहेरून सासरला चालली हे तेव्हा तिच्या जाण्या येण्यावरून कळायचं. किती जणींना कळतंय की बोलतोय? तिच्या जाण्या येण्यावरून कळायचं. म्हणजे का, दोन बैल जुंपलेले असायचे, ही त्या डोंगरीत बसलेली असायची आणि तिच्याकडे पाहून लोक म्हणायचे ही माहेरवरून चालली किंवा सासरवरून माहेरी चालली. कसं लक्षात घ्यायचं? त्याचं कारण आहे, मुलगी जर माहेरी चालली ना तर गाडी चालवायला तिचे मिस्टर असायचे नाही का, तर ती समोर पाहत जायची, कधी माझं माहेर येते, कधी माझं माहेर येते. आणि माहेरवरून सासरी जात असताना मिस्टराच्या पाठीला पाठ लावून म्हणजे गावाकडे तोंड लावून बसायची. त्याच्यावरून लोक अंदाज लावायचे की ही सासरवरून माहेरी चालली आणि माहेरवरून सासर चालली. लक्षात आलंय? हे सोपं सांगू का? आता ते राहिलं नाही, पुढे बसायचं मागं बसायचं. आता काळमध्ये येते महाराज काळ. जेव्हापासून सुना काळमध्ये यायला लागले ना, त्या बहरच करू लागल्या. त्याच्यात काही सासरे मोठे हौशी सासरे आपल्या जावयाला गाडी देतात, टू व्हीलर. त्या टू व्हीलर वर बसायला लागल्या बाया. म्हणजे आजकाल तुम्ही सोडून तुम्ही तिकडल्या त्या घरी राहिल्या त्या बसायला लागल्या. गाडीवर बसायची पद्धत मी तर सांगतो, दर वर्षात गाडीवर बसायची पद्धत चालली आहे. आता ते मी सांग कशा बसतात सांगू का? बसून हे समोर बसतात, त्यांनी सायकल सगळी सीट, ते मागे बसतील. गाडीवर कशी बसतील? आडवी.
जेव्हापासून सून गाडीवर आडवी बसली ना तर घरात ते आडवीच चालत नाही. आडवी 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 तुम्ही नाही का तुम्ही सोडून तुमचा विषय. दुसरी गोष्ट सांगू का? आधी आधी मी अजून पूर्वीच्या महिला भाकरी करायच्या. भाकरी किती जणींनी केल्या हात वर? अरे वा, त्या तुम्हाला तरी जमते. काही गावामध्ये भाकरी जमत नाही. मग मी आप जो भाकरी बनाती है गजब की बात है. आताच्या पोरीबाईंना भाकरी जमून सांगता येत नाही. पहिल्या जुन्या बाया भाकरी करायच्या तर ती भाकरी कडकड गुपचूप सारखी फुगायची पाणीपुरी सारखी. तेव्हा बाया म्हाताऱ्या भाकरी करायच्या पण त्या भाकरीचा पोकळा वर यायचा. आताच्या पोरीबाई भाकरी करतात तर भाकरी फुगत नाही, करणाऱ्या फुगतात. बरोबर आहे. काही जणी म्हणत असते निवेदया जाऊ द्या. लई वेळपासून आपण विरहात होतो ना, म्हणून एक इंजेक्शन दिलं. सलाई जाऊ का? एक सलाई येतो, एक सलाई जाऊ. बरं, सून येण्याचा आनंद किती असते सासवांना. त्यांच्या घरी सून येते त्या सासवांना. ते दोघी जणी असो चौघी जणी असो ते आपल्या स्थानात असतो. त्यांची तयारी, त्यांचं पाय चालताना तर बघा, मी काही कोणाच्या लग्नात केलं नाही बा, पण सांगतोय चालत असताना बोलत असताना झालंच नाही. इतका आनंद ते डीजेवर बघा तुम्ही. डीजेवर सगळ्या मी काय सांगते एवढं सगळं नाचून 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 सून आणलेली असते. इतका आनंद असतो. नाचून नाचून सून आणली. आता प्रत्येक मैत्रिणी असतात, लहान असो मोठ्या असो छोट्या असो मैत्रिणी. मग एका दिवशी बाहेर मोठ्यावर बसलेली असते आपल्या घरात. मग तिची मैत्रीण येत असते. हिचं नाव समजून आले, तिचं नाव बोलू. ती विचारते संगोला, संगो काय कर आता काय बाई तुझी मजा आहे, मस्त मजा आहे, तुझे आनंदात येतो. ती बसलेली असते. हे एवढं मोठं चौक आमची गाव. तेव्हा ती म्हणते अशी बसते. ती म्हणते बाई तुझी मजा आहे, आता आनंदात येतो. कस काय सून आली ना तुझ्या घरी. तेव्हा ती म्हणते कसली सुंदर कसली निघणं माय काय झालं माय. नाचून नाचून सून आपली सून 15 दिवसात घेतलं. 15 लय खतरनाक काम आहे. थोडंसं पुढे जाऊ का? जातोच थोडंसं अवश्य. लई सासवा खतरनाक. तुम्ही सोडून बरं. काही सासवा म्हणावं ना हात जोडावं. चला उद्या सांगतो. उद्या आज नाही सांगतो. काही सासवा माझ्याकडे डोळे काढून आल्याच्याकडे न सांगितलेलं बघ. का सांगू 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 रस आहे तुम्हाला लोकांचं काही. बस झाला संपला विषय. महाराज सुंदर असा प्रसंग. कारण सगळ्यात रसामध्ये करुण नावाचा रस असा रस आहे. एकदा त्यात बुडाल्यानंतर बाहेर निघणं सोपं नसते. म्हणून 2-3 प्रसंग आपण घेतले. माता पार्वती आणि भगवान श्री शिव यांचा सुंदर ग्रस्तपणामध्ये पदार्पण झालेला आहे. कालांतरानंतर भगवान भोलेनाथ आपल्या कामात गुंग झाले. सगळे देवी देवता येतात. भोलेनाथांना म्हणतात बाबा बाबा अहो आम्ही तुमचं लग्न केलंय, नुसतं बसून राहण्याकरता नाही. मग कारकासूर नावाचा दैत्य सुचू देत नाहीये. 3 लोकांवर विजय प्राप्त करायचंय. कधी वध होईल त्याचा तुमच्या बालकाशिवाय त्यांचं वध होणार नाही. त्या देवतामध्ये भगवान श्री विष्णू सुद्धा होते. भगवान श्री विष्णू म्हणतात प्रभूजी काहीतरी करावं लागेल. भगवान श्री विष्णूंना शिवजी म्हणतात मी काय करणार. अरे काय करणार म्हणजे लेकरांना जन्माला घालावं लागणार आहे. भगवान श्री विष्णूंना शिवजी म्हणतात तुम्हाला माहित नाही का माता पार्वती बालकांना जन्माला घालू शकत नाही, श्रापित झाली आहे. मग बाबा तुमच्या मुलाशिवाय आम्ही लग्न केलं हे काय तुम्हाला दोघांना बसवण्याकरता नाही, आम्हाला तुमचे चिरंजीव पाहिजे. बाबा म्हणतात ठीक आहे एक पर्याय बंदा मार्ग आहे. ठीक आहे
मी असं ऐकलं की जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा हलाहल विष निघालं, ते हलाहल विष पिऊन मी मस्त झालो होतो आणि तेव्हा तुम्ही मोहिनी रूप धारण केलं होतं म्हणतात अमृत निघाल्यानंतर. सगळे लोकांनी तुमचं मोहिनी रूप बघितलं, मी बघितलं नाही. एकदा मला तुमचं मोहिनी रूप बघायचंय. भगवान विष्णू म्हणतात म्हणे बाबा कशाला बघता तुम्ही जोगी जपी जपी तपी मोहिनी रूप बघून करणार काय? नाही तुम्ही जसे आहात तसे बरे. भगवान म्हणतात नाही एकदा मला तुमचं मोहिनी रूप बघायचं आहे, ते दाखवा. भगवान श्री विष्णूने श्री भोलेनाथाला मोहिनी रूप दाखवलं महाराज. जसं मोहिनी रूप दाखवलंय, मोहिनी रूप धारण केलं, भगवान विष्णू पुढे पळू लागले, महादेवनी त्यांच्या मागे जाऊ लागले धरण्याकरता. मोहिनी पुढे महादेव मागे, मोहिनी पुढे महादेव मागे, मोहिनी पुढे महादेव मागे. परिणाम काय झालं काय? मोहिनी रूप पाहून भगवान श्री भोलेनाथांचं जे तेज आहे, भगवान भोलेनाथांचा अंश बाहेर आला आणि ते अंश अग्निदेवाने कबूतराचं रूप धारण करून ते अंश घेतलेले आहे आणि ते अंश हिमालयाच्या तळेटीमध्ये, हिमालयाच्या तळेटी असल्या अर्थात गंगोत्री जिथून गंगेचा उगम आहे त्या गंगेमध्ये देऊन ते तेज सोडलं. ते महाराज अंश सोडले, ते गंगेला दिलं. ते गंगेला दिले, त्या अंशापासून गंगा गर्भवती झाली. आता काही लोक म्हणतील स्वतःची पत्नी एकीकडे राहिली, दुसरी गर्भवती झाली, अशी कशी कथा सांगता महाराज? त्यालाही कारण आहे. कारण काय आहे? जेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथ पती मिळावे म्हणून तप करत होती, तेव्हा गंगा सुद्धा मला महादेव पती मिळावा म्हणून तप करत होती. गंगा ही महादेवाची मोठी बहीण आहे. लक्षात घ्या. ती तप करायची, ही तप घटवत पार्वतीपेक्षा दुप्पट कलस्तीने तप गंगा करायची. पार्वतीच्या लक्षात आलं म्हणे माझा नंबर कट करून ही पुढे जायला लागली. पार्वतीने एक नीती चालवली. आपल्या मैत्रिणीला विजयाला जवळ घेतला की सांगितलं तुला माहितीये आपल्या मनाची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल ना तर एखाद्या संतावर थोडस माती वगैरे मिक्स करून पाणी एखाद्या संताच्या अंगावर फेकून द्यावं, म्हणजे ते संत प्रसन्न होतात आणि आपली इच्छा पूर्ण होते. ते चोरून ऐकलं गंगेने. लोक म्हणतात ना भिंतीला कान असतात, ते भिंतीला कानावाल्यांचं बरं होत नसते. गंगेच्या कथेतून ऐका आपण नको नको दुसरंच ऐकायला येतं म्हणून भिंतीला काढत नसू दे. गंगेने ते ऐकलं म्हणजे मी उद्या हे करणार आहे. पार्वती विजयाला जाणून बघून सांगते मी उद्या थोडी माती घेणार आहे, पाण्यात मिक्स करणार आहे आणि ते पाणी दुर्वासा ऋषींच्या अंगावर टाकणार आहे जेणेकरून दुर्वासा ऋषी माझी इच्छा पूर्ण करणार आहे. गंगा म्हणे तिची होण्याच्या अगोदर तीच करते ना, कारण पार्वती जे करत होती ती गंगा करत होती. दुसऱ्या दिवशी महाराज दुर्वासा ऋषींचं येणं झालं आणि माता गंगेने गळ्यावर पाणी त्यात थोडी मिठी मिक्स केली आणि दुर्वासा ऋषींच्या अंगावर फेकून दिलं. जसं दुर्वासा ऋषींच्या अंगावर फेकून दिलं दुर्वासा ऋषी म्हणजे अग्नीचं वाटलं. दुर्वासा ऋषीने बघितलं आणि गंगेला बघितल्याबरोबर क्रोधायमान झाले. श्रापित करतात हे गंगे माझ्या अंगावर तू पाणी टाकलेलं आहे, जा मी तुला श्रापित करतोय. जसं माझ्या अंगावर तू पाणी टाकलंय तुझ्या सर्व अंगाचं पाणी होईल. म्हणून शरीरधारी असणारी गंगा पाणी रूपाने वाहू लागते. उषाप मागते स्वामी मला क्षमा करा, मी तर पार्वतीचं ऐकून हे केलं की संत प्रसन्न होणार असं ती बोलली म्हणून मी ऐकलं. भगवान श्री दुर्वासा म्हणतात तू पार्वतीचं ऐकून केलंय पण काम तुझं चुकीचं झाले. शब्द जे निघाले ते निघाले, ते परत येणे नाही. पण एक वरदान देतो जसं पार्वतीने तुझ्याशी खोटं बोललेलं आहे, पार्वती सुद्धा मग गंगेने सुद्धा स्थापित केलं. गंगा म्हणते आता मी करायचं काय प्रभू, मी तर गंगेचं ऐकून पार्वतीचं ऐकून हे काम केलेलं आहे. काही ठिकाणी असं वर्णन येतं की गंगेने स्थापित केलंय आणि काही ठिकाणी असं वर्णन येतं की गुरु दुर्वासाने स्थापित केलं. दोन्ही पैकी जे तुम्हाला माहित असेल ते तुम्ही खरं ठरवा. ठीक आहे, दोन्ही पर्याय तुमच्या समोर ठेवले. कुठे कुठे असं चित्रण येतं की महाराज गंगेने स्थापित केलं. गंगेने सांगितलं पार्वतीला म्हणे जा तू महादेवापासून मला दूर केलं ना तर मी तुला स्थापित करते. तू महादेवाच्या जवळ जाशील पण महादेवाच्या अंशापासून पुत्र प्राप्त कधी करू शकणार नाही. हा श्राप गंगेने दिला. काही ठिकाणी वरून नाही की हा श्राप दुर्वासाने दिला. पुढे बघू तो प्रसंग काय ते. मग गंगे ते अंश मोहिनी रूप पाहून निघाले आहे ते अंश गंगेने प्राप्त केले. गंगा गर्भवती झाली आणि हो दुर्वासाने श्रापित केल्यानंतर आशीर्वचन दिलं गंगा तुझं स्वीकार ब्रह्मदेव करते, आपल्या कमंडलमध्ये धारण करते. आणि जेव्हा या कलियुगात जेव्हा त्रेता युगामध्ये जेव्हा महाराज सगळ्यांच्या 60,000
देवतांचा उद्धार करायची वेळ येईल तेव्हा भगीरथ नावाचा राजा त्याच्या 3 पिढ्या घनघोर तपश्चर्या करतील आणि तुला त्या सत्य लोकातून अर्थात ब्रह्म लोकातून पुन्हा खाली पृथ्वी तलावर आणतील असं असे वचन दुर्वासा ऋषीने दिले. मा भगवती गंगा इकडे गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर आता ते गंगेने ते तेल सहन केलंय आणि त्या वेळेला 6 जणी गंगेमध्ये स्नान करायला येतात माघ महिन्यात. 6 जणी गंगेमध्ये स्नानासाठी येतात. त्या 6 जणी कोण महाराज सांगतात त्या 6 जणी ऋषींच्या पत्नी आहेत. कळलं का? आणि त्या 6 जणी असल्यामुळे त्यांचं नाव त्या 6 जणी आहेत त्यांचं नाव कृतिका आहे. त्या कृतिका 1 महिना स्नान करतात. कशा करतात? त्यांची भावना असते हे गंगे हे भगवती हे जगद्जननी आम्हाला सुंदर बालक प्राप्त व्हावा. 1 महिन्याचं स्नान करता करता एके दिवशी ते गंगेचं जे बाळ होतं धीरे धीरे झालं. ते बाळ एके दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर येण्या 6 जणी आल्या. 6 जणी आल्यानंतर एकीने ते बाळ उचललं. दुसरी ओढू लागली, तिसरी ओढू लागली, चौथी ओढू लागली. त्यांच्यात मारा सुरू झाला झगडा. झगडाही साधा नाही, तो झाला तगडा. त्याच्यातही झाला रगडा. तेव्हा त्या बालक रूपामध्ये भगवान भोलेनाथ प्रगट होतात आणि ते म्हणतात थांबा, गडबड करू नका, हे बालकच स्वरूप माझं आहे आणि हे कृतिकांनो हे तुमच्या 6 जणींची इच्छा पूर्ण करणारे चिंता करू नका, तुम्ही याचा स्वीकार करा. 6 जणींनी स्वीकार केलेला आहे. परंतु आता दुग्धपान करायचंय तर त्या 6 जणींना दुग्ध येऊ लागलेलं आहे, दूध येऊ लागलेलं आहे. पण विचार करतात 1 जणी भांडायला निघाली, दुसरीची इच्छा अधुरी राहिली, तिसरीची राहिली, पुन्हा भांडायला लागल्या मी पाजणार. भगवान कार्तिक म्हणतात चिंता करू नका, 6 मातेची इच्छा पूर्ण करण्याकरता मी 6 मुख धारण करतो. म्हणून महाराज षडानंद एक नाव पडले त्यांनी 6 मुख धारण केले कार्तिक महाराजांचं. कार्तिक नाव का पडले? कारण कृतिकाने त्यांचं पालन केलं म्हणून त्यांचं एक नाव कार्तिक आहे. एक नाव त्यांचं षडानन आहे. 6 शिर, नन म्हणजे शिर, 6 शिर आहे म्हणून षडानन. आणि एक नाव त्यांचं स्कंद सुद्धा आहे. ठीक आहे, असे अनेक नाव कार्तिक महाराजांचे आहेत. धीरे धीरे परिणाम प्रसंग पुढे जातोय आणि महाराज काही दिवस बालक तिथे राहत असताना इकडे भगवान भोलेनाथांना चालू होते की तारकासुरांचा वध करायचा आहे. जास्त दिवस बाळ तिथे ठेवून उपयोग नाही. देवतांनी स्मरण करून दिलं आणि कार्तिक स्वामी महाराजांना घेऊन भगवान भोलेनाथ येतात. कार्तिक महाराजांना घेऊन येतात. येत असताना अजून एक सांगेल, काशीखंड नावाच्या ग्रंथामध्ये जरा वेगळी कथा सांगितली आहे कार्तिक स्वामी महाराजांची. काही ठिकाणी अशी कथा आहे की वेळ आपल्याकडे कमी आहे. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या कथा आहे. कुठे तर असं आहे की ते बालक धरले, त्या बालकांना विहिरीत सोडले, त्याचे 6 तुकडे केले, पुन्हा 6 शीर झाले. काही ठिकाणी असं वर्णन आहे की ते काष्टामध्ये भगवान श्री भोलेनाथांचं तेल गुंफल्या गेलं. ते तेल सप्त त्या ऋषीच्या पत्नी घरी आणतात व ते अग्नी पेटवतात. अग्नीच्या माध्यमातून तो त्यांच्या रोमातून आतमध्ये प्रवेश करतो, तेव्हा बालकाची निर्मिती होती. अशा अनेक कथा आहेत. पुन्हा कधी सविस्तर पाहू. महत्वाची जी कथा शिवपुराणाची आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. भगवान श्री कार्तिक महाराजांना घेऊन भोलेनाथ देवळाकडे येत असताना माता पार्वतीने बघितलं. हे कोण? भगवान भोलेनाथ म्हणते पार्वती हा मुलगा तुझा. मला पता नाही, आता मी काय नाही, डायरेक्ट देवळाकडे घेऊन आले, माझा मुलगा कसं शक्य? नाही पार्वती तुझं ते तू विसरून गेली पार्वती. आठवून काय गंगेचा तुझा वाद लक्षात घे. परिणाम हा आहे तू माता बनू शकत नाही आणि गंगा ही भगवान भोलेनाथाची मानस पत्नी आहे. लक्षात घ्या, एक अर्थ तो आहे. भगवान भोलेनाथाची मानस पत्नी गंगेपासून जन्माला आलेला हा बाळ आहे. माता पार्वतीने त्यावेळेला पार्वतीला क्रोध आला. घडलेला प्रसंग सांगितलं. असं झालं, मोहिनी रूप मी बघितलंय आणि मोहिनी रूपाने जे माझा अंश आलेला आहे त्या अंशापासून कार्तिक महाराजांची निर्मिती झाली. पार्वतीला क्रोध आला आणि पार्वतीने सगळ्या देवांना शापित केलं, मी जर आई बनू शकत नाही तर आमच्या 3 जणीपैकी कोणी आई बनू शकणार नाही. माता पार्वतीने त्यांना पण शापित केलं. तदनंतर भगवान भोलेनाथांनी सांत्वन केलं, असं करू नको, समजावून सांगितलेले आहे. तदनंतर माता पार्वतीने कार्तिक महाराजांचा स्वीकार केला. धीरे धीरे कार्तिक महाराज मोठे होऊ लागले आणि मोठे होता होता कार्तिक महाराजांना सर्व देवतांनी आयुध दिले. कळलं का? इंद्र आणि वज्र दिलं. इंद्र आणि वज्र, अग्नी आदी सगळ्या देवतांनी वेगवेगळे आयुध दिले आणि कार्तिक महाराजांना युद्धासाठी सजवू लागलेले आहेत महाराज. कळलं का? तारकासुराचं आणि कार्तिक महाराजांचं युद्ध होणार आहे, महासंग्राम होणार आहे.
इकडे माझ्या तारकासुराने तर तिन्ही लोकांवर आधिपत्य गाजवलेलं आहे. सगळी सगळी दुनिया तारकासुराला वैविध्य आलेली आहे. नाव जरी ऐकलंय ना, तारकासुराने सगळीकडे आतंक करून ठेवलेले आहे. शळाना महाराज, कार्तिक महाराज हातामध्ये आयुध धारण करतात. देवतांनी आपापली शक्ती श्री कार्तिक महाराजांना दिलेली आहे. जसं महाभगवती जगदंबेला आयुध दिलेले होते ना, त्या प्रकारे महाराज आयुध समर्पण केलेलं आहे. तारकासुर नावाचा जो दैत्य आहे त्याला कळलेलं आहे महाराज. तारकासुराला कळलेलं आहे की स्कंद नावाचा बालक जन्माला आलेला आहे. हातामध्ये खड्ग घेतलेला आहे आणि इकडे कार्तिक महाराज सुद्धा युद्धाची तयारी करतात आणि तारकासुर सुद्धा कार्तिक महाराजांच्या वधाची प्रतीक्षा करू लागले. इकडे तारकासुर आपल्या सैन्यासह येऊ लागलेले आहे. हातामध्ये आयुध धारण केलेले आहे आणि तारकासुर महाराज वाट पाहू लागलेले आहे. कार्तिक महाराज कधी येत आहे. हातामध्ये खड्ग धारण केलेले कार्तिक महाराज येऊ लागलेले आहेत. आणि पाहता पाहता सुंदर प्रसंग येतात आहे. छळाने सुंदर रूप आहे, छोटस स्वरूप आहे आणि कार्तिक महाराज एक तारकासुराच्या समोर येऊन उभे झाले. तारकासुर, आजपर्यंत तू तुझं राज्य चालवलंय, पण आता तुझं राज्य संपणार. कारण मी भगवान सदाशिवाचा चिरंजीव स्कंद आहे, कार्तिक आहे. तारकासुर हसू लागला. बच्चे, ए बच्चे, तारकासुर म्हणतो, बेटा अरे तू लहान आहेस, छोटा दिसतोय, एकदा वापस चालला जा, तुझ्यावर मला दया येते, तू चालत जा. कार्तिक म्हणतोय, बाबा एखादी वस्तू लहान असते म्हणजे ती लहान नसते. गंजी गवताची पेटवायची असेल तर त्याला फक्त एक ठिणगी लागत असते. एवढ्या गंजी गवताच्या गंजीला पेटवण्याकरता गंजीवर अग्नी लागत असतो, एक केवळ ठिणगी लागत असते. तारकासुर म्हणतोय, तू बोलण्यामध्ये फार चतुर दिसतोय. ए बेटा, एकदा विचार कर आणि तू वापस चालला कर. चले जाओ यहाँ से, निकल जाओ. क्यों अपनी माँ की गोद खाली करवाना चाहते हो? निकल जाओ यहाँ से. तारकासुर म्हणतात, नाही जाणार, इथून जाणार. एक तर तुझं शिर छेदन करूनच जाणार, अन्यथा मी तू बाहेरच पडणार नाही. तारकासुरांना राग आला आणि कार्तिक स्वामी महाराजांचा एक क्रोध अनावर झाला. दोघेही एकमेकाच्या समोर आले, हातामध्ये खड्ग घेतलं आणि प्रहार करण्याकरता सज्ज झाले.
भगवान की, कार्तिक महाराज की, जिकडे तिकडे कार्तिक महाराजांचा जय जयकार झाला आणि तारकासुरांचा वध झाला. इकडे सगळे देवता आनंदित झाले, भगवान श्री शिवजींची स्तुती करतात. तारकासुराचा वध कार्तिक स्वामींनी केला आणि कार्तिक स्वामी महाराजांचा जय जयकार सगळ्यांनी केला. जसा जय जयकार केला सगळे देवता प्रसन्न झाले. कार्तिक स्वामींचा जय जयकार करू लागले. सगळ्या लोकांना महाराज कार्तिक स्वामींची जी विजय माला आहे सगळे समर्पण करू लागले. कार्तिक स्वामींचा विजय घोष करू लागले आणि तदनंतर सुंदर असा प्रसंग माँ भगवती पार्वती श्री गणेशजींना जन्माला घातले. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. माता पार्वतीने कार्तिक जन्माला आला. कार्तिक मोठा झाला, तारकासुराचा वध झाला. पण पार्वतीच्या मित्रांनी मैत्रिणींनी सांगितलं, अगं हे कार्तिक तर महादेवाचे चिरंजीव ठरले, गंगेचे मांडू नको नाही आहे सांगते. तेव्हा असं वर्णन शिवपुराणात येतं की पार्वती महादेवाला विचारते, मला सुद्धा एक बालक पाहिजे. महादेव म्हणते तुला होणार नाही हे माहिती आहे ना, पण एक काम कर, माझा जो गणाधिपती आहे तू त्याची आराधना कर, त्याची साधना कर, तसा गणाधिपती तुला प्राप्त होईल. परिणामता अशी एक कथा आहे. ही एक कथा अशी आहे की पार्वतीने आपल्या अंगाचं मळ काढलं आहे ना, बरोबर आहे. सगळ्या मना आवडते मळ काढलं म्हणजे ती काय 12 महिने दिवसाला बोलते. मळ याचा असं उघटन जे अंगाला उठणं लावतात ना महाराज. पूर्वी महिला स्नान करत असतात, आताही बऱ्याच ठिकाणी, पण आपण ऐकी पुरी मिळते 9 वस्तू टाकून एकत्रित केलं जातं, त्याचं नाव उठणं नाही महाराज, कळलं का? ते एकत्रित करायचं, अंगाला लावायचं, त्याच्या गावड्या बाहेर येतात ना, ते जमा करून एक सुंदर बालक तयार केलं संजीवन मंत्राने. त्या बालकाला माता पार्वतीने जन्माला घातलं आणि त्या बालकाला जन्माला घातल्यानंतर बघितलं अतिशय विनयाने ते उभं झालं, म्हणून त्याचं नाव ठेवलं योगी विनायक महाराज. विनयाने अतिशय सुंदर बालक निर्माण केले. माता आई साहेब बालकाला सांगते, बाळा हे बघ, भगवान श्री भोलेनाथ तपश्चर्येला गेलेले आहेत आणि तुला या ठिकाणी थांबायचं आहे. मी तुझी निर्मिती का केली? मी स्नान करत असताना, एके दिवशीचा प्रसंग आहे, माता पार्वती स्नान करत असताना भगवान भोलेनाथ येतात आणि आल्याबरोबर एकदम स्नानगृहापर्यंत येतात. माता पार्वती एके दिवशी राहते आणि आज आई साहेब पार्वतीने सुंदर असा बालक तयार केला. त्या बालकाला सांगितलंय, बेटा तू या गेटवर उभं राहायचंय, जोपर्यंत मी आदेश करणार नाही तोपर्यंत तिथेच थांबायचं आहे. बाळ, माझ्या आदेशाशिवाय आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. मी स्नानासाठी जात आहे. गणेशजी म्हणजे विनायक म्हणतात, जी मैया मी परिपूर्ण तुझ्या आदेशाचं पालन करेन. ठीक आहे बाळा, कोणीही असो आतमध्ये येऊ द्यायचं नाही. हा मैया कोणाला येऊ देणार नाही. मैया स्नानासाठी गेले, आतमध्ये गेले आणि स्नान करू लागले. हे भजन ऐकलं का तुम्ही? माहूरवरची रेणुका बसली आंघोळीला, 7 समुद्र आटलं बाई देवीच्या आंघोळीला. हे उद्या सांगून काय तर रहस्य आहे. माँ भगवती पार्वती जगत जननी स्नान करू लागलेली आहे. माता स्नानासाठी बसते. भगवान भोलेनाथ तपश्चर्येला गेलेले होते आणि तपश्चर्येला गेलेले भगवान भोलेनाथ अचानक मध्ये घरी येऊ लागले. हातामध्ये त्रिशूळ डमरू घेतलेले आणि भगवान भोलेनाथ येऊ लागले. माता पार्वती आतमध्ये स्नान करते आणि तिच्यामध्ये भगवान भोलेनाथ त्रिशूळ डमरू हातात घेऊन जसं येऊ लागले. गणेशजी महाराज समोर उभे आहेत. एक जसे गणेश नेहमीप्रमाणे भोलेनाथ आतमध्ये येऊ लागले. जसं आतमध्ये येतात, येत असताना त्या ठिकाणी महाराज विनायक स्वरूप उभे आहेत आणि आढळलं महादेवाला. रुपया माझ्या देवा. भगवान भोलेनाथ कहने लगे, भाई कौन हो आप? कौन हो? गणेश जी विचारतात, आप कौन हो और ऐसे सीधे कहां चले आते हैं? भगवान भोलेनाथ म्हणतात, अरे मी या घरचा मालक आहे. विनायक म्हणतात, मालक फालक कोणी माहित नाही, फक्त या घरची एकच मालकी आहे, ती स्नान करायला गेलेली आणि तिने सांगितलंय की माझ्या आदेशाशिवाय आतमध्ये कोणाला पाठवायचं नाही. भगवान भोलेनाथ म्हणतात, बेटा एक काम कर, जाऊ दे त्यांना.
सोड बरं मला जाऊ द्या नाही जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही नाही मला जायचंय भोलेनाथ जबरदस्तीने आतमध्ये जाऊ लागले गणेशजीनी विनायकजीनी ढकलून दिलं रुका मैं बोल रहा हूँ आपको नहीं जाना नहीं जाना है मुझे नहीं जाने देंगे जाना है मुझे नहीं जाने देंगे जाना है मुझे नहीं जाने देंगे भोलेनाथांनी नंदीला सांगितलं नंदी एका या बालकाला समजावून सांगतो तू तुझ्या भाषेत आता नंदी फार समजदार होता तो मुळातच समजदार आहे नंदी नंदी विनायकांना समजायला सांगतो आणि ते म्हणून लागले विनायक भैया ऐसा क्यों करते हो आप जाने दीजिए भगवान श्री कृष्ण को जाने दीजिए विनायक जी कहने लगे नहीं जाने देंगे नंदी समझाने लगे विनायक भैया जाने दो एक बार जाने दो आपको पता नहीं भगवान श्री भोलेनाथ को कितना क्रोध आता है आप भगवान भोलेनाथ का क्रोध नहीं जानते विनायक भैया एक बार जाने दीजिए भगवान शिव जी को जाने दीजिए विनायक जी ने नंदी जी को भी धकेल दिया नहीं जाने देगा नंदी भगवान शिव से कहने लगे प्रभु जी लातों के भूल बातों से नहीं मानते वो नंदी से पहले नंदी जी ने बताया बोले वो सुन ही नहीं रहे वो सुन नहीं रहे भगवान भोलेनाथांना क्रोध येतो भगवान शिव पुढे येतात आणि एकदा म्हणतात विनायक एकदा आतमध्ये जाऊ दे मला जायचंय घर माझंय मी या घरातला मालक आहे मला माहिती नाही मुझे पता नहीं कौन मालक है मालकी तो भीतर है जो अभी नहाने गई है और उनका आदेश है जोपर्यंत तिचा आदेश येणार नाही तोपर्यंत जाऊ देणार नाही पाटा पाटा पुन्हा एकदा महादेवजींना रोखण्याचा प्रयत्न केला ढकलून देण्याचा प्रयत्न केला राग आला शिवजींना आणि हातात ढकलून घेतलंय त्रिशूळ ढकलून घेतलं आणि भगवान भोलेनाथ पार्वतीला समजावतात देवी देवी शांत हो पार्वती अगं तू सर्व सामान्य स्त्री नाहीये शांत हो पार्वतीने महादेवाला इशारा मारला बाजूला व्हाच नाही दूर बाळा मी निर्माण केलेल्या माझ्या बाळाचा तुम्ही अंत केलाय मी अशी मानणार नाही भगवान भोलेनाथ सांगतायत हे देवी चिंता करू नको मी तुझ्या बाळाला सर्वांमध्ये सगळ्या गणामध्ये गणाध्यक्ष बनवेल एवढंच नाही वेद उपनिषद शास्त्र सगळ्यामध्ये तुझ्या बाळाला अग्रपूजेचा मान देईल माता पार्वती म्हणाली जेव्हा माझ्या बाळाला अग्रपूजेचा मान मिळेल तेव्हा माता पार्वती जरा संतुष्ट झाली आणि थोडं ऐकण्याकरता शांत झाली ठीक आहे प्रभू तुम्ही जर म्हणत असाल पण मला माझा बाळ जिवंत पाहिजे माझा बाळ जिवंत पाहिजे तरच मी मानेल भगवान श्री शिवजींनी विष्णूंना आदेश केला श्री विष्णूजींना सांगतायत आपण जावं आणि दक्षिण दिशेला असणार सुंदर एक जीव असो पशु असो प्राणी असो त्या कोणी एखादा मनुष्य असो जो कोणी पहिला भेटेल त्याचं शिरछेदन करून आणा या बालकाला जिवंत करायचं आहे महाराज इकडे भगवान श्री विष्णूंनी दैविप्यमान असणाऱ्या एका सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या बालकाचं शिरछेदन केलं आणि ते शिर हातामध्ये घेऊन भगवान श्री विष्णू येऊ लागलेले आहेत महाराज भगवान श्री विष्णू येत आहेत हातामध्ये चंद्र अमृताचं कुंभ घेतलेलं आहे आणि भगवान श्री विष्णूजी हातामध्ये गणेशजींचं शिर तापच्या तांब्या सगळ्या हातीचं शिर घेऊन येऊ लागले धीरे धीरे येता 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 आहा इकडे माता पार्वती आनंदित होऊ लागले मन प्रसन्न होऊ लागलेलं आहे भगवान भोलेनाथ सुद्धा प्रसन्न होत आहे पाहतात हातामध्ये श्री गणेश भगवान घेऊन आलेले आहे आणि भगवान श्री भोलेनाथ आपल्या हाताने श्री भोलेनाथ विनायकाच्या शिराचं छेदन केलंय त्या शिरावर महाराज मुखोटा जोडलेला आहे आणि ते शिर जोडून बालक विनायक जिवंत केला बोलिये विनायक महाराज जसा तो हत्तीचं शिर लावलेलं आहे हत्तीचं एक नाव शास्त्रामध्ये गज आहे आणि गजाचं शिर आहे म्हणून त्याचं एक नाव ठेवलं बोलिये श्री गजानन महाराज
सगळ्यांनी अमृताचा छिडकाव केला आणि बाल गणेशाला उठून उभं केलं आणि पार्वतीच्या आधीत दिलं. माता पार्वतीने हातात घेतलंय, कौतुक करू लागले, माझा बालक लाड करू लागले आणि मोठा आनंद माता पार्वतीला झालाय. आणि माता पार्वती श्री गणेशजींना अग्रपूजेचा मान मिळाला, त्यामुळे माता पार्वती खूप आनंदित आहे. धन्य धन्य झाली पार्वती. आणि तदनंतर दोन्ही बालक आहे, आता कार्तिक आहे, गणेशजी आहे आणि परिणामतः कथा पुढे निघू लागलेली आहे. मोठा आनंद यांच्या जीवनामध्ये झालाय. आणि पाहता पाहता माता पार्वती एके दिवशी महादेवाला म्हणते आहे, स्वामी आता माझी एक इच्छा आहे. म्हणे काय आहे? आपल्या बाळाचं लग्न केलं पाहिजे. कार्तिक आणि गणेशजी दोघांमध्ये वाद होतोय, लग्न करायचंय. कसा वाद होतो ते उद्याच्या कथेमध्ये सांगेल. महाराज सुंदर असा प्रसंग या ठिकाणी होतो. माता पार्वतीने शिवजींना सांगितलंय, प्रभूजी हे बघा, आता माझं वय झालंय, मला स्वयंपाक करणं जमत नाही. विशेष म्हणजे गॅस मला चालवता येत नाही. सिलेंडरची दुनिया आली ना, पार्वती म्हणते आता मी स्वयंपाक करू शकत नाही. मग आता सुनबाई आली पाहिजे. सुनबाई मी बोलून गेलो ना, सासूना सुनी झालंही आनंद. पार्वतीला सुद्धा तोच आनंद. पार्वती म्हणे काही करा, दोघांपैकी एकाचं लग्न करा. आता दोघांपैकी एकाचं कोणाचं करायचं हे दोघं भाऊ भांडू लागले. गणेशजी म्हणते पहिले माझं, कारण मानाने मी मोठं आहे, आणि कार्तिक म्हणते वयाने मी मोठा आहे, म्हणून पहिले लग्न माझं. दोघांमध्ये निर्णय केला. भगवान भोलेनाथ म्हणतात, जो पृथ्वी प्रदक्षिणा करून प्रथमता येईल लग्न त्याचं होईल. प्रदक्षिणेसाठी कार्तिक महाराज निघाले, गणेशजी तिथेच थांबले. गणेशजींनी आई आणि वडिलांना एका जागेवर बसवलं, 2 आसनं घेतली, आसनं टाकलेलं आहे आणि आई वडिलांना लोटांगण घालून 7 प्रदक्षिणा केल्या. शास्त्र सांगतात आई वडिलांना लोटांगण घालून 7 प्रदक्षिणा केल्या तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागतं महाराज. गणपतीजींनी हे प्रदक्षिणा केल्या आणि श्री भोलेनाथासमोर गेले आणि पप्पांना म्हणू लागले, बाबा ओ बाबा, बाबा लगी. गणेशजींना पाहिलं, माझे हापजेपच झाले. बाबा लगी नाही, अरे कमी सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करून या ना. ते म्हणाले मी केले. शास्त्र सांगतं आई वडिलांना प्रदक्षिणा केल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं, हे शास्त्र सांगतं. आणि सगळ्या शास्त्राचे खरे रचयिता तुम्ही आहात, गुरुनाम गुरु सदाशिव तुम्ही आहात. नाही तर तुम्ही सांगा शास्त्र खोटे आहे आणि ही माझी घटना खोटी करा. महादेव म्हणतात मी सगळं खोटं करू शकतो, पण शास्त्र खोटं करू शकत नाही. शास्त्राच्या दृष्टिकोनातून तुमची पृथ्वी प्रदक्षिणा झाली म्हणून तुमचा विवाह केला पाहिजे. मग गणेशजींचं लग्न करायचं तर मुलगी पाहिजे. कोणाची मुलगी पाहत? कष्टा नावाचा प्रजापती आहे, विश्वरूप नावाचा प्रजापती आहे आणि त्या विश्वरूप नावाच्या प्रजापतीच्या 2 मुली आहेत. त्या मुली पाहण्याकरता भगवान शिव बुजुर्गांना पाठवतात आणि गणेशजींना पण पाठवतात. महाराज कळलं का? जेव्हा 2 मुलींना पाहण्याकरता पाठवतात, त्यातली एकच पाहायची होती. परिणाम का? गणेशजी मुलगी पाहायला गेले. आता मुलगी पाहायला गेल्यावर काय पाहायला पाहिजे हे तर मी काल सांगितलं, आता काही सांगणार नाही. उर्वरित प्रसंग उद्या सांगेल. गणेशजींना मुलगी पसंत आली, एकीकडे पाहलं, लगेच दुसरीकडे पाहलं. सासऱ्यांनी विचारलं, म्हणे कसं काय, ही पसंत आहे का ही पसंत आहे? गणेशजी म्हणतात दोन्ही पसंत आहे. म्हणजे दोन्ही एक टेन्शन वालं काम नाही, दोघी बरोबर लग्न लावून देऊ. भगवान भोलेनाथांना सांगितलं मला मुलगी पसंत आहे, आपण लग्नाची तयारी करावी. भगवान भोलेनाथांनी आपलं जितकं वडार काल आलं होतं ना, सगळे पाहुणे परत बोलावले आणि श्री गणेशजी महाराजांच्या लग्नाची तयारी केली आणि मोठ्या थाटामाटाने गणेश महाराजांची वरात निघाली. कशी निघाली वरात? हातवर करा. गणेशजी महाराज वरात घेऊन येत आहेत. पर्वतीचे बड़ा पर्वतीचे
निघाले का अक्षराचे गणवेळ आहे हा डायरेक्ट निघा मधुरिय शुभंगर सावरा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीतिरं बल्लाळो मुरडविनायकमहं चिन्तामणिस्तेरं लेण्याद्रि गिरिजात्मकं शूरवरं विघ्नेहरं ओजरं ग्रामो राजन स्वस्तितो गणपती हृदयाचरा मंगलमलेश्वर सावरा कन्यावाकडने फुलापरी घरी जाते सरी आ गहिवर सदैवा विनदितसे वटुपिता देव निरापराध साशुनयनी कुरतला वधो शुभं भवतु जग से प्रमाण गिरिजा रक्तांबरा देवांचा मधु गणपती या मंडपी पैधरा प्रसन्न वदे श्रीकारुणी प्रार्थना आता एक शिवा गणे गजमुखा भूम्याद्वयो मंगल शुभमंगल तोरण बांधिरे शुभ कही रांगोळी घातली वादे मंगल चहुमुळे चहुकडे मीरागमे पातळी हाती घेऊन पुष्पहार वधुही दिसे पाकोरी घाली मालिका वधुवरे पातसे मंडळी शुभमंगल
विपन्नवरा बोलिया वाहना गुरुयोक्ते मधुपर कपोजन करा अंतर्पटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे योगी करा विभुभि वादंत्रे बहुदल बला करने मंगलम वधो शुभम भवतु सामना तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव इन्द्रियं योगं स्मरामि लक्ष्मीपदे सूर्यचिन्तन सावरा ग्राम देवता कुलदेवता इष्ट देवता सूर्य चिंतन सावरा वरदानि वादं त्रिचिंतन सावरा 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 सद्गुरुदेव भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की। ओम जय शिव ओंकार
कर्माणि कृतमन्यासन् तेन कर्महिमाना सचन्ते त्रिपूर्वे सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसन्नसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमो नमः ॐ विश्वचक्षुषुला विश्वतोमुखो विश्वतो वावृत विश्वतस्पाद संध्याहुनां समदे सम्पदत्रेर्यावाहुमि जनेन देवैक नानात्वन्दपुष्पाणि यथा काटोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तो गृहाण परमेश्वर तुलसीपुष्पाञ्जलि सत्पुष्पाणि समर्पयामि गोपाल कृष्ण भगवान श्री महापुराण की जगन्नाथ भगवान की रामचंद्र भगवान की आयुष्य भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की नमः पार्वती पते हर हर उद्याची सुंदर कथा असेल जास्तीत जास्त संख्येने यायची आपापल्या जागेवर प्रसाद जाण्याकरता रस्ता सोडा 2 मिनिटाचं नंतर आपण आपला गणपती करू शकता सगळ्या